नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्क अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण जसं की मागच्या काही दिवसांपासून बघतोय की आपल्याकडे जीएसटी चे काही प्रश्न आहेत, जे राज्यसेवा मेन्सचे पेपर आहेत, त्या पेपरचं ॲनालिसिस, त्याच ॲनालिसिसचा हा एक पुढचा भाग, ज्यामध्ये आपण 2021 चा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जीएस पेपर 1 याचा अभ्यास करणार आहोत, याचा ॲनालिसिस करणार आहोत. सो मित्रांनो, सुरुवात करूया. मी कुशल देशपांडे, या ॲनालिसिसला आपण सुरुवात करूया. बघा मित्रांनो, जनरली आपल्याकडे जीएस जो पेपर असतो, या पेपरमध्ये इतिहास, त्याचप्रमाणे भूगोल, त्यानंतर पर्यावरण आणि त्यानंतर कृषी असे महत्त्वाचे विषय असतात. अर्थात इतिहास आणि भूगोल असं दोन आपण त्यामध्ये म्हणतो, कारण कृषी आणि पर्यावरण हे भूगोलचेच विषय आहेत. जनरली आपल्याकडे इतिहास हा विषय पहिल्यांदा विचारला जातो, परंतु 2021 चा जो आपला पेपर आहे, त्या पेपरमध्ये हा ए सेट आहे आणि या ए सेट मध्ये आपल्याला बघायला मिळते पहिल्यांदा पर्यावरण आहे, ॲग्रिकल्चर आहे आणि त्याच्यानंतर भूगोल आणि मग इतिहास, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्नांचे स्वरूप हे बघायला मिळतं. सो वन बाय वन आपण याला सुरुवात करूया. सो बघा मित्रांनो, पहिल्यांदा प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कोणते जैविक घटक विभागातील कृषी पद्धती ठरवण्यास कारणीभूत ठरतात? काय विचारले बघा, कोणते जैविक घटक कृषी विभागातील कृषी पद्धती ठरवण्यासाठी कारणीभूत ठरतात? यामध्ये पीक पद्धती, त्यानंतर पिकांची फेरफालट, त्यानंतर तापमान, त्यानंतर प्रकाश संश्लेषण कार्यक्षमता. आता जर आपण विचार करायला गेलो मित्रांनो, तर बघा पीक पद्धती ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर पिकांची फेरफालट ही पण गोष्ट महत्त्वाची आहे, परंतु तापमान ही काही गोष्ट महत्त्वाची नाहीये. ही काय आपल्याला कृषी पद्धत ठरवण्यास कारणीभूत ठरली जात नाही. मात्र प्रकाश संश्लेषण हे मात्र आपण काय करतो, तर पीक यामध्ये कृषी पद्धत कोणती ठरवण्यासाठी उपयुक्त असतं. म्हणून लक्षात घ्या, या ठिकाणी उत्तर काय असणार आहे मित्रांनो, त्यामध्ये उत्तर असणार आहे पीक पद्धत, पिकांची फेरफालट आणि प्रकाश संश्लेषण कार्यक्षमता. म्हणजे पर्याय क्रमांक काय, तर पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आपल्याला बघायला मिळतं. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. कृत्रिम परिसंस्थेचे उदाहरण म्हणजे मका, गहू, भात शेती इत्यादी पीक. बाग ही नैसर्गिक परिसंस्था आणि भूभागावरील वन, गवताळ प्रदेश, वाळवंट, जलचर, कमळ आणि मांसल हे नैसर्गिक परिसंस्था आहेत. आता बघा, आपल्याला माहिती आहे मित्रांनो की बाग ही काही नैसर्गिक परिसंस्था आहे का, तर बाग ही नैसर्गिक परिसंस्था कुठल्याही प्रकारे बघायला मिळत नाही. मग बाग जर नैसर्गिक परिसंस्था नसेल तर बी हे कशामध्ये नाहीये, तर बी हे यात नाहीये, सॉरी बी हे यात आहे, त्यामुळे हा पर्याय कॅन्सल, मग उरला फक्त 1 आणि 4. मग 1 आणि 4 मध्ये जर बघितलं तर भूभागामधील वाळवंट, गवताळ प्रदेश, जलचर हे सर्व नैसर्गिक परिसंस्थेमध्ये असतात. हे नैसर्गिक आहे. वाळवंट हे काही कृत्रिम पद्धतीने तयार झालेले नाहीये, ते नैसर्गिक आहे आणि म्हणूनच मित्रांनो उत्तर असणार आहे बरोबर विधानांमध्ये काय, तर ए आणि सी. मग उत्तर काय, पर्याय क्रमांक 4 ए आणि सी. पुढे बघा मित्रांनो, टिंबटिंब याची व्याख्या करता येईल. टिंबटिंब याची अशी व्याख्या करता येईल की दिलेल्या मूळ स्थानामध्ये वनस्पतींच्या जाती, प्रजाती, प्राणी आणि सूक्ष्मजीव यांचं अस्तित्व. सिंपल आहे. पर्यावरणातला हा एकदम बेसिक प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे की वनस्पतींच्या जाती, प्रजाती, त्याचप्रमाणे प्राणी आणि वनस्पती सूक्ष्मजीव यांचं अस्तित्व, या सर्व गोष्टी जर एकत्रित असतील तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो जैव विविधता, बायोडायव्हर्सिटी. सर्व प्रकारच्या गोष्टी एकाच ठिकाणी जर आपल्याला बघायला मिळत असतील, म्हणजेच काय, थोडक्यात वनस्पतींच्या जाती, प्रजाती, त्याचप्रमाणे प्राणी आणि सूक्ष्मजीव यांच्या देखील जाती, प्रजाती, वेगवेगळ्या प्रकारच्या जाती, प्रजाती एकाच भागात असतील, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो जैव विविधता. हा, पण जर आपण असं म्हणलं की वेगवेगळ्या प्रकारचे जीव एकाच ठिकाणी राहतात, मग त्याला आपण काय म्हणू शकतो, परिसंस्था असं आपण त्याला म्हणू शकतो. ओके. पुढे बघा, खरीप हंगामामध्ये ऑगस्टच्या पहिल्या 15 आठवड्यात पाऊस सुरू झाल्यास खालीलपैकी कोणते पीक घ्यावे? खरीप हंगाम म्हणजेच पावसाळ्याचा हंगाम, आणि या पावसाळ्याच्या हंगामामध्ये जर समजा पावसाने ओढ दिली, पावसाला सुरुवात उशिरा झाली, तर आपल्याकडे नेमकं आपण काय करावं, कोणत्या प्रकारचं पीक घ्यावं? सूर्यफूल, कापूस, संकरित बाजरी की भात, कोणत्या प्रकारचं घ्यावं? तर लक्षात घ्या मित्रांनो, संकरित बाजरा हे अत्यंत महत्त्वाचं असं पीक आहे की जे आपल्याला पाऊस उशिरा जरी सुरू झाला तरी देखील घेता येऊ शकतं. त्यामुळे संकरित बाजरा हा पर्याय बरोबर आहे. याचा अर्थ हा याच्यामध्ये येतोय, त्यानंतर याच्यामध्ये येतोय, म्हणजे पर्याय क्रमांक 2 कॅन्सल झाला, पर्याय क्रमांक 3 कॅन्सल झाला. उरला काय, फक्त 1 आणि 4 या दोघांपैकी काहीतरी उत्तर असणार आहे. पण लक्षात घ्या, 4 मध्ये दिलेले कापूस आणि संकरित बाजरा, तर कापूस शक्यच नाहीये,
जर समजा पावसाला उशिरा मुळात सुरुवात झालेली असेल तर पाऊस या ठिकाणी आपण कापसाचं उत्पादन घेऊ शकत नाही आणि म्हणूनच लक्षात घ्या उत्तर काय असणार आहे सूर्यफूल त्याचप्रमाणे संकरित बाजरा म्हणजे ए आणि सी म्हणजे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. पुढे बघा पाचवा टिंबटिंब हे साधारणपणे लांब कालावधीच्या हवामानाची सरासरी असते. ज्यावेळेला आपण एका विशिष्ट भागामध्ये अनेक वर्षाचा एक अनुभव घेऊन आपण त्या भागामधलं हवामान हे घोषित करतो निश्चित करतो त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो त्याला आपण म्हणतो हवामान. ओके बघा हवा म्हणजे काय हवा म्हणजे एका विशिष्ट दिवसाची आणि हवामान म्हणजे काय तर वर्षानुवर्ष केलेल्या अनुभवाच्या आधारावरती काढलेली जी सरासरी आहे ती सरासरी म्हणजे त्या प्रदेशाचं काय असतं हवामान असतं. म्हणून सांगितलेलं की दीर्घ कालावधीच्या हवामानाची सरासरी म्हणजे काय तर म्हणजे हवामान. पुढे बघा खालीलपैकी जोड्या लावा असं आपल्याला विचारलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था दिलेल्या आहेत आणि त्या संस्थांचे आहेत दिलेले तर मुख्यालय हे या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे. याच्यामध्ये जर बघितलं आपण तर NBPGR बघा NBPGR त्याचप्रमाणे NBAGR त्याचप्रमाणे CAZRI त्याचप्रमाणे काय CICR. आता जर आपण या सर्वांची नाव बघितली यामध्ये बघा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं काय NBAGR हे जे आहे ते कर्नालमध्ये आपल्याला बघायला मिळतं. कुठे बघायला मिळतं मित्रांनो कर्नालमध्ये. त्यामुळे जर B चं आपण 3 लावलं तर B चं 3 कुठे बघा B चं 3 याचा अर्थ उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक काय पर्याय क्रमांक 1 हे या ठिकाणी उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढे बघा कारणांचा विचार न करता जास्त कालावधीसाठी विचारात घेतला जाणारा टिंबटिंब गुणधर्माचा विचार करून हवामानामध्ये होणारा बदल म्हणजेच हवामान बदल. आता कोणत्या गुणधर्माचा विचार करायचा आहे भौगोलिक विचारात करायचा आहे का सांख्यिकीय करायचं आहे का जैविक करायचं आहे का की भौतिक करायचं आहे तर लक्षात घ्या कारणांचा विचार न करता. जर कारणांचा विचार न करता असं म्हणलेलं असेल तर 100% आपल्याला स्टॅटिस्टिकल गुणधर्म द्यावे लागतील. म्हणजेच काय तर सांख्यिकीय माहिती घ्यावी लागणार आहे. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढे बघा जमिनीवर वनस्पती वाढीसाठी पाणी आणि कार्बन डायऑक्साईड यांची उपलब्धता हे महत्त्वाचे घटक आहेत. तर पाण्यामध्ये प्रकाश आणि मिसळलेला काय तर बघा जमिनीवरती जर वनस्पती वाढवायची असेल तर पाणी आणि कार्बन डायऑक्साईड या दोन गोष्टी लागतात. क्लिअर आहे. पण आपल्याला माहिती आहे की आपलं जे काही कुठल्याही प्रकारची वनस्पती असते ती वनस्पती काय करते तर दिवसा कार्बन डायऑक्साईड घेते आणि रात्री काय करते तर रात्री पण कार्बन डायऑक्साईड घेते. या गोष्टी जर ठरलेल्या असतात. आता लक्षात घ्या त्या वनस्पतीला वाढीसाठी जमिनीवरती पाणी आणि कार्बन डायऑक्साईड असतं. पण तीच जर वनस्पती पाण्यामध्ये असेल तर पाण्यामध्ये मात्र तिला काय करायचे तर मिसळलेला प्रकाश त्याचप्रमाणे आणखी कोणती महत्त्वाची गोष्ट आहे हायड्रोजन ऑक्सिजन हेलियम की मिथेन तर मिथेन काही शक्य नाही हेलियम पण काही शक्य नाही. हायड्रोजन आणि ऑक्सिजन यामध्ये महत्त्वाचा काय तर ऑक्सिजन कारण वनस्पतीचं वाढ आहे आणि त्यामुळे पाण्यामध्ये विरघळलेला ऑक्सिजन हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. ठराविक कालावधीमध्ये खालीलपैकी कोणत्या उत्पादकतेत वनस्पती श्वसनामध्ये वापरात येणाऱ्या सेंद्रिय पदार्थांपेक्षा त्यांची वनस्पती ऊतींमध्ये जास्त प्रमाणात आपल्याला साठवणूक बघायला मिळते. तर लक्षात घ्या एकूण प्राथमिक उत्पादकता निव्वळ प्राथमिक उत्पादकता निव्वळ सामुदायिक उत्पादकता आणि दुय्यम उत्पादकता. जर आपण प्रश्न क्रमांक 9 याचा जर विचार करायला गेलो तर बघा ठराविक कालावधीमध्ये खालीलपैकी कोणत्या उत्पादकतेत वनस्पती श्वसनामध्ये वापरण्यात येणाऱ्या सेंद्रिय पदार्थांपेक्षा त्यांची वनस्पती ऊतींमध्ये प्रमाण काय असणार आहे तर जास्त असणार आहे किंवा साठवणूक कशी असणार आहे जास्त असणार आहे. मग याला आपण काय म्हणतो याला आपण म्हणतो मित्रांनो निव्वळ प्राथमिक उत्पादकता. म्हणजे उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 2 निव्वळ प्राथमिक उत्पादकता हे या ठिकाणी काय असणार आहे उत्तर असणार आहे. पुढे बघा खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे लोकसंख्येच्या वाढीसह सिंचन क्षेत्र वाढत आहे. कृषी विज्ञानातील प्रगतीमुळे भौतिक विस्तृत पीक पद्धती सधन पीक घेण्यास मार्ग देत आहे. लोकसंख्येच्या वाढीसह सिंचन क्षेत्र वाढत आहे. कृषी विज्ञानातील प्रगतीमुळे बहुतेक सधन पीक पद्धतीत विस्तृत पिके घेण्यास मार्ग देत आहे. आता बघा सधन पीक पद्धतीमध्ये काय सांगितलेलं आहे तर बहुतेक सधन पीक पद्धतीमध्ये विस्तृत पिके आणि भौतिक विस्तृत पीक पद्धतीमध्ये सधन पिके अशा दोन गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. विस्तृत पीक पद्धतीमध्ये सधन पिकं आणि बहुतेक सधन पीक पद्धतीमध्ये विस्तृत पिकं. मग आपल्याला काय विचारलेले या ठिकाणी फक्त ए फक्त बी ए बी आणि काय 4. तर लक्षात घ्या उत्तर असणार आहे काय तर फक्त बी. म्हणजेच काय तर बहुतेक सधन पीक पद्धतीमध्ये विस्तृत पिके सधन पीक पद्धतीमध्ये विस्तृत पीक घेण्याचा मार्ग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. लोकसंख्येच्या वाढीसाठी
जे काही आपल्याकडे उपलब्ध करून द्यायचे त्यासाठी. पुढे बघा, खास व्यवस्थापन पद्धतीने जमिनीची पीक उत्पादन करण्याची क्षमता व जी पीक उत्पादनात मोजली जाते त्यास टिंबटिंब असं आपण म्हणतो. काय सांगितलं बघा, खास व्यवस्थापन पद्धतीने जमिनीची पीक उत्पादन करण्याची जी क्षमता आहे त्या क्षमतेला आपण काय म्हणणार, जमिनीची उत्पादकता असं म्हणणार. कारण जमिनीची पीक उत्पादन करण्याची क्षमता म्हणजे जमिनीची उत्पादकता. तो सिंपल उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2 असणार आहे. पुढे बघा, पृथ्वी तळावरती अस्तित्वात असणाऱ्या बाबी आणि ज्या घटना घडत आहेत त्यांचे संगणकीकृत साधनांद्वारे रेखांकन आणि विश्लेषण केले जाते, याला आपण काय म्हणतो. बघा, पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी किंवा घटना यांचं संगणकीकृत साधनांद्वारे आपण काय करतो, रेखांकन करतो आणि विश्लेषण करतो. म्हणजे रेखांकन आणि विश्लेषण केलेलं आहे त्याला आपण नेमकं म्हणतो काय, तर भौगोलिक निर्देशांक, भौगोलिक माहिती व्यवस्था, भौगोलिक संदर्भ आणि भौगोलिक विस्तृत सामग्री. तर लक्षात घ्या मित्रांनो, जर हेच इंग्लिश मध्ये आपण बघितलं तर 100% उत्तर काय कळते आपल्याला, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजे GIS. ओके, सो उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आपल्याला बघायला मिळतं. पुढे बघा, जोड्या लावा, मृदा क्षितिज पद्मनाभ आणि पद्मनाभ आणि संक्षिप्त वर्णन. यामध्ये आपल्याला काय विचारलेले बघा, त्यामध्ये आपल्याला विचारलेले की हे जे काही पद्मनाभ आहेत त्या पद्मनाभांचं संक्षिप्त वर्णन नेमकं काय आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर आता यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण OE असं म्हटलं तर ते काय आहे, विघटित सेंद्रिय पदार्थ. काय आहे, विघटित सेंद्रिय पदार्थ. मग विघटित सेंद्रिय पदार्थ कोणाचा आहे, तर ते म्हणजे उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2 विघटित सेंद्रिय पदार्थ म्हणजे OE. त्यानंतर BZ म्हणजे काय, तर जिप्सम पेक्षा जास्त विद्राव्य क्षारांचा संचय. त्यानंतर C1 म्हणजे काय, तर जिप्समचा संचय. आणि AP म्हणजे काय, मशागत किंवा इतर उलटापालट. ओके, या पद्धतीने मित्रांनो मृदा क्षितिज पद्मनाभ आणि संक्षिप्त वर्णन. पुढे बघा, आपल्याकडचं पीक अन्नद्रव्य आणि त्यांची उदाहरणं असं आपल्याला विचारलेलं आहे. पीक अन्नद्रव्य आणि काय त्यांची उदाहरणं. म्हणजे नेमकी कोणती कोणती उदाहरणं आहेत लक्षात घ्या. पीक अन्नद्रव्य आणि त्यांच्या उदाहरणांमध्ये आपण जर बघितलं तर मूलभूत अन्नद्रव्य, प्राथमिक अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य. आणि उदाहरणांमध्ये काय, तांबे, स्फुरद, प्राणवायू आणि गंध. आता कुठल्याही प्रकारच्या पिकासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर प्राणवायू असतो. आणि प्राणवायू जर सगळ्यात महत्त्वाचा तर नक्कीच प्राणवायू काय असणार आहे, मूलभूत अन्नद्रव्य. ते मिळालं तर सगळे, नाहीतर काहीच नाहीये. ओके, त्यानंतर जर आपण म्हणलं प्राथमिक, तर यामध्ये बघा तांबे, स्फुरद आणि गंध याच्यामध्ये प्राथमिक काय असणार आहे, त्याच्यामध्ये प्राथमिक असणार आहे स्फुरद. कारण शेवटी आपल्याकडे NPK आणि NPK मधलंच काय, स्फुरद. त्याच्यानंतर जर उरलं आपण तर बघितलं काय, गंधक आणि तांबे याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, तर गंधक आहे. त्यामुळे दुय्यम काय, गंधक. आणि सगळ्यात कमी जे आहे ते काय आहे, तर तांबे. त्यामुळे उत्तर काय असणार बघा, A चं 3. मग A चं 3 कुठे आहे, A चं 3 म्हणजे उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढे बघा, आंतरराष्ट्रीय मृदाशास्त्र सोसायटी प्रमाणित वर्गीकरणानुसार चिकण मातीच्या कणांचा व्यास. तर लक्षात घ्या, चिकण मातीच्या कणांचा जो व्यास आहे तो अत्यंत लहान असतो. कारण मुळात चिकण मातीच्या कणांचा आकारच अतिशय लहान आहे, त्यामुळे व्यासही लहान आहे. व्यास लहान आहे, तो किती आहे, तो आपल्याला 0.02 मिमी पेक्षा काय बघायला मिळतो, तर कमी बघायला मिळतो. ओके, त्यामुळे आंतरराष्ट्रीय मृदाशास्त्र सोसायटी प्रमाणित वर्गीकरणानुसार चिकण माती कणांचा व्यास हा किती आहे, तर 0.02 मिमी पेक्षा कमी. पुढे बघा, सर्वसाधारणपणे जास्त असल्यास, सर्वसाधारणपणे टिंबटिंब जास्त असल्यास जमीन घट्ट असते आणि मातीतील कण रचना अयोग्य असते. मातीच्या कणांची पोकळी कमी असते, पर्यायाने वनस्पतीच्या वाढीवरती त्याचा अनिष्ट परिणाम हा आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे नेमकं काय जास्त आहे, काय जास्त असल्यास जमीन घट्ट असते, मातीतील कण रचने अयोग्य असते, मातीतील कणांची पोकळी कमी असते आणि पर्यायाने वनस्पतीच्या वाढीवर त्याचा अनिष्ट परिणाम बघायला मिळतो. नेमकं काय जास्त असल्याने जमिनीची स्थूलता, जमिनीची आम्लता, खनिजे आणि जमिनीची विम्लता. तर लक्षात घ्या, आम्ल आणि विम्ल याचा कुठल्याही प्रकारे परिणाम कणांची रचना अयोग्य किंवा मातीतील कणांची पोकळी याच्यावरती नसते. ते काय, ते फक्त उत्पादकतेमध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये भर घालत असतं. त्यामुळे आम्ल आणि विम्ल याचा संबंध नाही. खनिजे, तर खनिजे हे देखील कुठल्या प्रकारे कणांच्या आकाराशी काही खेळ करत नाही आणि म्हणून उत्तर काय असणार आहे, जमिनीची स्थूल घनता ती जर जास्त असेल तर नक्कीच जमीन काय घट्ट आहे. जमीन घट्ट आहे म्हणजेच काय, तर कणांच्या आकाराची रचना कशी आहे, ती अयोग्य स्वरूपाची आपल्याला बघायला मिळते. पुढे बघा,
टिंब या पद्धतीमध्ये लांब आणि अरुंद काय सांगितलं बघा, टिंब या पद्धतीमध्ये लांब आणि अरुंद पट्ट्यामध्ये धुपेस प्रतिबंध करणारी पिके, पसरट घन वाढणारी आणि धुपेस प्रतिबंध न करणारी पिके उभट वाढणारी एका आड एक पट्ट्यामध्ये घेतली जातात. याला आपण काय म्हणतो, तर याला आपण काय म्हणतो मित्रांनो, मिश्र नाही. दुबार ते पण नाही, दुबार म्हणजे वेगळा पट्टा आहे, पट्टा ती पण नाही. मग उत्तर काय असणार आहे, आंतरपीक. आंतरपीक याचं उत्तर आपल्याला परफेक्टली बघायला मिळतं. पुढे बघा, जमिनीच्या धनविद्युत भारित कणांच्या अदलाबदलीचे प्रमाण जमिनीमध्ये टिंब याचे प्रमाण वाढल्यास वाढते. आता लक्षात घ्या, धनविद्युत भारित कणांच्या अदलाबदलीचे प्रमाण जमिनीमध्ये काय याचे प्रमाण वाढल्यास वाढते. तर लक्षात घ्या, वाळू आहे, कोयटा आहे आणि चिकण माती आहे. तर लक्षात घ्या, जर चिकण कण म्हणजे चिकण मातीचे कण जर आहेत ते वाढले तर नक्कीच काय होतं, तर त्या धनविद्युत भारित कणांचा जो काही अदलाबदलीचं प्रमाण आहे त्याचं प्रमाण वाढतं. म्हणून उत्तर काय, पर्याय क्रमांक सी म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आपल्याला बघायला मिळतं. जमिनीमध्ये टिंबचे प्रमाण जास्त असल्यास जमिनीला काळा गर्द तपकिरी रंग येतो. तर लक्षात घ्या, महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रामध्ये जी काळी मृदा आहे त्या काळ्या मृदेचा काळा रंग अर्थात टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट यामुळे, पण तरी देखील जो गर्द काळा रंग आहे तो कशामुळे असतो, तर तो असतो सेंद्रिय द्रव्यांमुळे. सेंद्रिय द्रव्यांचं प्रमाण जितकं जास्त, सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण जितकं जास्त, तितका गडद काळा रंग ते तपकिरी रंग अशा पद्धतीचा रंग आपल्याला त्या मृदेला बघायला मिळतो. पुढे बघा, वेगवेगळ्या संस्था आहेत आणि त्या संस्थांची व्याख्या. माझा बघा, संस्था नाही, संज्ञा आणि त्यांची व्याख्या असं आपल्याला इथे दिलेलं आहे. तो संज्ञामध्ये 4 संज्ञा दिलेल्या आहेत आणि यांची व्याख्या दिलेली आहे. यामध्ये पेट्रोलॉजी, त्यानंतर इडेफोलॉजी, पेडोलॉजी आणि मृदा. आता याच्यामध्ये सगळ्यात सोपी आहे ती मृदा आहे. आता मृदा म्हणजे काय असतं, तर लक्षात घ्या, मृदा म्हणजे मृदेची उत्पत्ती, संरक्षण नाही, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील नैसर्गिक आवरण किंवा थर ज्यामध्ये वनस्पतीची वाढ होते त्याला आपण मृदा असं म्हणतो. मग समजा आपण डी चं 2 लावलं तर डी कुठे आहे, इथे. डी चं 2 काय, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 हे दोन्ही पण आहेत, म्हणजे खालचे 2 कॅन्सल झाले. माझं 2 कॅन्सल झाले म्हटल्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या, पेडोलॉजी आपण बघूया. आता पेडोलॉजी म्हणजे काय, तर सी. व सी चं काय, तर पेडोलॉजी म्हणजे मृदेची उत्पत्ती, सर्वेक्षण आणि काय, तर वर्गीकरण. म्हणजे सी चं 1 म्हणजे उत्तर काय, पर्याय क्रमांक 2. सो लक्षात घ्या, पेट्रोलॉजी म्हणजेच काय, तर पेट्रोलॉजी म्हणजे खडकाचे विज्ञान. त्यानंतर इडेफोलॉजी म्हणजेच काय, उच्च वनस्पतींचा दृष्टिकोन. आणि पेडोलॉजी म्हणजे मृदेची उत्पत्ती, सर्वेक्षण, वर्गीकरण. त्याचप्रमाणे जर आपण मृदा म्हटलं तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील नैसर्गिक आवरणाचा थर की ज्यामध्ये वनस्पतींची वाढ ही होत असते. पुढे बघा, पुढीलपैकी कोणती पावसाचे पाणी साठवण करण्याची उद्दिष्टे आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. पावसाचे पाणी साठवण्याची उद्दिष्टे, साठवण करण्याची उद्दिष्टे. रस्त्यावरील पाण्याचा पूर टाळण्यासाठी, भूगर्भाची पातळी वाढवण्यासाठी, भूगर्भातील पाण्याचे प्रदूषण कमी करण्यासाठी आणि पावसाच्या पाण्याचा अपक्षय आणि ऱ्हास कमी करण्यासाठी. तर लक्षात घ्या मित्रांनो, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी हो का, यस, अगदी बरोबर आहे. कारण कुठल्याही प्रकारे आपण जे काही पावसाचे पाणी साठवतो, जल पुनर्भरण करतो, ते मुळात भूगर्भातल्या पाण्याची पातळी वाढवण्यासाठीच करतो. त्यानंतर रस्त्यावरील पाण्याचा पूर टाळण्यासाठी. अगदी बरोबर, जेव्हा नदीच्या पात्राबाहेर पाणी येतं तेव्हा रस्त्यावरती पाणी साचतं, रस्त्यावरचं पूर ती परिस्थिती टाळण्यासाठी आपण काय करतो, तर जल पुनर्भरण करतो. भूगर्भातील पाण्याचे प्रदूषण, तेच पाणी असल्यामुळे काय होतं की भूगर्भामध्ये प्रदूषण होतं आणि मग हे प्रदूषण होऊ नये यासाठी देखील आपण काय करतो, तर पुनर्भरण करतो, जेणेकरून जे आहे ते उपसायचं आणि जे नवीन आहे ते त्या ठिकाणी भरायचं. आणि पावसाच्या पाण्याचा अपक्षय आणि ऱ्हास, जे काही अपक्षय आणि जो ऱ्हास आहे तो ऱ्हास कमी करण्यासाठी, म्हणजे जो काही पावसाचं पाणी पडतं त्यातल्या प्रत्येक थेंबला थेंबचा वापर करायचा आणि तो वापर कशासाठी करायचा, जल पुनर्भरण करण्यासाठी. म्हणजेच या ठिकाणी 4ही पर्याय बरोबर म्हणजे उत्तर असणार वरीलपैकी सर्व. टिंब हे व्यवस्थापन तंत्र आहे ज्यामध्ये पाण्याचा अपव्यय कमीत कमी केला जातो आणि पाण्याचा अत्यंत कार्यक्षम पद्धतीने वापर केला जातो असं आपल्याला विचारलेलं आहे. बघा, टिंब हे व्यवस्थापन तंत्र आहे ज्यामध्ये पाण्याचा अपव्यय कमीत कमी केला जातो किंवा पाण्याचा अत्यंत कार्यक्षम पद्धतीने वापर केला जातो असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग कुठली पद्धत, सिंपल आहे, जलसंधारण पद्धत. मित्रांनो, हा प्रश्न वारंवार पेपरला येतोय, जीएस पेपरला, जीएसच्या पेपर 1 मध्ये आतापर्यंत 3दा हा प्रश्न आपल्याला अनालिसिस मध्ये बघायला मिळालेला आहे. त्यामुळे लक्षात घ्या, हा प्रश्न म्हणजे असाच सेम नाही, पण तो कधी असा
तर कधी असा, पण नक्कीच तो तुम्हाला खायलाच घालण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे ते एकदम सोपे, त्याची उत्तर एकदम पाठ असणं आवश्यक आहे, म्हणून हे व्यवस्थित लक्षात ठेवा. कोरडवाहू क्षेत्रामध्ये जमिनीतील टिंबटिंब हा महत्त्वाचा प्रश्न असल्याने भरपूर प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करता येत नाही. लक्षात घ्या, कोरडवाहू क्षेत्रामध्ये टिंबटिंब हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. कुठला? कोरडवाहू म्हणजे ओल हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. जर ओल हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तर उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2. सिंपल आहे. कोरडवाहूमध्ये रचना हा महत्त्वाचा प्रश्न नाही, तापमान हाही महत्त्वाचा प्रश्न नाही, आणि पोत हाही महत्त्वाचा प्रश्न नाहीये. तो प्रश्न सगळीकडेच असतो, पण कोरडवाहू म्हटल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय असणार आहे? तर तो म्हणजे ओल हा असणार आहे. पुढे बघा, अधिकतम उत्पादन आणि पाणी वापर क्षमता हे केवळ टिंबटिंबद्वारे शक्य होते. बघा काय सांगितले? अधिकतम उत्पादन आणि पाणी वापर क्षमता, योग्य प्रमाणात ओलावा, प्रमाणशीर ताटांची संख्या, योग्य प्रमाणात खतांचा वापर. जर सर्वच प्रकारच्या गोष्टी योग्य केल्या तर नक्कीच अधिकतम उत्पादन आणि पाणी वापर क्षमता हे या सर्व प्रकारच्या कारणांमुळे होऊ शकतं. कुठल्याही एका नाही, सर्व प्रकारच्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर नक्कीच उत्पादन हे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये होतं पाणी वापराच्या तुलनेमध्ये. पुढे बघा, जेव्हा सिंचनासाठीचे पाणी महाग असते तेव्हा सिंचन पुढील प्रमाणे केले पाहिजे. ज्यावेळेला आपल्याकडे पाऊस कमी पडतो आणि उपलब्ध जो साठा आहे त्या साठ्यामध्ये आता वर्षभर काढायचं असतं, त्यावेळेला 100% सिंचनाचं जे पाणी असतं ते काय असतं? महाग असतं. म्हणजे जर महाग असेल तर सिंचनाच्या पाण्याचा उपयोग कशासाठी करायचा? तर लक्षात घ्या, सिंचनाची वारंवारता वाढवा, सिंचनाची वारंवारता कमी करा, वापरलेल्या प्रति युनिट पाण्यापासून जास्तीत जास्त पीक उत्पादन करा, आणि प्रति युनिट क्षेत्रापासून जास्तीत जास्त पीक उत्पादन करा. मग आता लक्षात घ्या मित्रांनो, याच्यामध्ये काय असणार आहे? तर बघा, सिंचनाची वारंवारता वाढवा. आता वारंवारता वाढवणं म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढवणं. मग आता ज्यावेळेला सिंचनासाठी जर पाणीच महाग आहे त्यावेळेला वारंवारता वाढवणं उपयोगाचं नाहीये, वारंवारता कमी करणं गरजेचं आहे. म्हणजे हा कॅन्सल झाला. सिंचनाची वारंवारता कमी करा, अगदी बरोबर आहे, असू शकतं, त्यामुळे ओके, याला आपण पकडून ठेवूया. ओके, पण आता मुद्दा असा आहे की बाबा इथं पर्यायामध्ये सगळं वेगवेगळं दिलेलं आहे. त्यानंतर वापरलेल्या प्रति युनिट पाण्यापासून जास्तीत जास्त उत्पादन घ्या, आणि प्रति युनिट क्षेत्रापासून जास्तीत जास्त पीक उत्पादन. तर लक्षात घ्या, इथं मूळतः पाणी आहे, त्यामुळे युनिटचा विचार पण करून चालणार नाही, हा पर्याय कॅन्सल. वापरलेल्या प्रति युनिट पाण्यापासून जास्तीत जास्त पीक उत्पादन, म्हणजे जे काही तुम्ही पाणी वापरता त्या पाण्याचा पुरेपूर वापर झाला पाहिजे. एक थेंबही पाणी वाया जाता कामा नये. प्रत्येक पाणी पिकांच्या उत्पादनासाठी वापरणं आवश्यक आहे. असं जर केलं तर नक्कीच तुमचं जे काही सिंचनाचं पाणी महाग आहे त्यावेळेस त्याचं नियोजन योग्य पद्धतीने झालं असं सांगता येऊ शकतं. उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे सी. कृषी आवर्षण म्हणजे दुष्काळ याची महत्त्वाची कारणं काय? तर अपुरे पाऊसमान, पावसाचे अनियमित वितरण, पावसाचे दीर्घ खंड, आणि मान्सूनचे उशिरा आगमन. चारही गोष्टी बरोबर आहेत मित्रांनो. सध्या आपण ते बघतोच आहे. सध्या आपल्याकडे पावसाचं अपुरे पाऊसमान, अगदी बरोबर आहे, अपुराच पाऊस आहे सध्या. महाराष्ट्रामध्ये जेवढ्या प्रमाणात पाऊस पडायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाऊस पडत नाहीये. पावसाचं अनियमित वातावरण, काही भागामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस आहे, अक्षरशः पूर येतोय. म्हणजे आताच बघा मित्रांनो, ब्रह्मपुत्रामध्ये जी काही नदी म्हणजे आसाममधली ब्रह्मपुत्रा, त्या ब्रह्मपुत्रा दुतडीवरून वाहतीये, तिच्या मर्यादेपेक्षाही जास्त ती बाहेर वाहतीये. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे आणि आपल्याकडे कडक ऊन चालू आहे सध्याच्या काळामध्ये. ह्या गोष्टी का? कशामुळे? कारण अनियमित वितरण, पावसाचे दीर्घ खंड. अगदी बरोबर आहे, एक तर पहिल्यांदा लवकर पाऊस आलाच नाही, नंतर आला तर 15-20 दिवस कंटिन्यू राहिला, परत दांडी मारली. अशा प्रकारच्या गोष्टी पावसाच्या आहेत. त्याचप्रमाणे मान्सूनचं उशिरा आगमन, तर यावेळेला उशिरा झालं होतं आणि म्हणूनच याला आपण म्हणतो कृषी दुष्काळ. म्हणून उत्तर काय? सगळे बरोबर. म्हणजे पर्याय क्रमांक 4 सर्व विधानं काय असणार या ठिकाणी तर बरोबर असणार आहे. पुढे बघा, पाणलोट व्यवस्थापनाची उद्दिष्टे कोणती? पुरक्षेत्र चाळी विकसित निर्माण करणे, जमिनीचा कार्यक्षम वापर करणे, पूर नियंत्रण, घरगुती कृषी आणि औद्योगिक गरजांसाठी पुरेसे पाणी. लक्षात घ्या, पाणलोट व्यवस्थापनाची उद्दिष्ट यामध्ये काय बघा, प्रक्षेत्र चाळी विकसित करणे, जमिनीचा कार्यक्षम वापर करणे, पूर नियंत्रण. आता बघा, प्रक्षेत्र चाळी विकसित करणं हे पाणलोट व्यवस्थापनाचं वैशिष्ट्य नाहीये, त्यामुळं ते वैयक्तिक असू शकतं, पण ते पाणलोटचं नाहीये, म्हणून ते चूक आहे. कार्यक्षम वापर अगदी बरोबर आहे, सरकार यासाठी प्रयत्न करू शकतं. पूर नियंत्रण यासाठी करू शकतं, आणि घरगुती कृषी आणि औद्योगिक गरजांसाठी पुरेसा पाणी पुरवठा. पाण्याचं प्रमाण ज्यावेळेला कमी असतं त्यावेळेला अशा पद्धतीने नियोजन करून, विभागणी करून तुम्ही पाण्याचा पुरवठा करू शकता. त्यामुळे लक्षात घ्या, पाणलोट व्यवस्थापनाची उद्दिष्ट आहेत आणि म्हणून उत्तर असणार बी सी डी
बी सी डी कुठे आहे? येस, पर्याय क्रमांक 3 बी सी डी हे त्याचं उत्तर. पुढे बघा, ज्या जमिनीमध्ये कोणते पीक हे खार जमिनीसाठी तुलनात्मक दृष्ट्या ज्यादा सहनशील असते. ज्या जमिनीमध्ये सर्वात जास्त प्रमाणात खार आहे किंवा जी जमीन खारवट स्वरूपाची आहे अशा जमिनीमध्ये आपण काय करू शकतो, कुठलं पीक घेऊ शकतो असं विचारलेलं आहे. उत्तर लिहायचं आपल्याला बार्ली. बार्ली हे जे पीक आहे हे आपल्याकडे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि कोकणातल्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी आपल्याला खारवट स्वरूपाच्या बघायला मिळतात. कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येणारे भरती आणि ओहोटी या कारणामुळे खाडीच्या क्षेत्रातल्या ज्या काही जमिनी आहेत त्या जमिनी एकतर अत्यंत सुपीक असतात, परंतु पावसाच्या समुद्राच्या पाण्यामुळे समुद्रातल्या भरती आणि ओहोटीतल्या पाण्यामुळे काय होतं तर मोठ्या प्रमाणात त्या खारवट बनतात आणि त्या खारवट बनत असल्यामुळे या ठिकाणी आपण बार्ली हे पीक नक्कीच घेऊ शकतो. त्याचं उत्पादन व्यवस्थित पद्धतीने येतं, ते सहनशील असतं. पुढे बघा, ज्या पाण्याची विद्युत वाहकता ही टिंब मिली सायमेन्स प्रति युनिट असते असे पाणी बहुतेक सर्व पिकांसाठी बहुतेक सर्व जमिनीमध्ये सिंचनासाठी योग्य असते. आता कुठल्या पाण्याची विद्युत वाहकता तर लक्षात घ्या, 25 पर्यंत, 25 पेक्षा जास्त, 75 पर्यंत आणि 75 पेक्षा जास्त. तर लक्षात घ्या की साधारणपणे 25 पर्यंत पाहिजे, 25 पर्यंत 25 मिली सायमेन्स प्रति मीटर अशा पद्धतीने जर समजा विद्युत वाहकता असेल तर नक्कीच आपण त्या प्रकारचे जे पाणी आहे ते पाणी मित्रांनो सर्वत्र सिंचनासाठी वापरू शकतो असं सांगितलेलं आहे. बाष्प उत्सर्जनातून होणाऱ्या पाण्याचा व्यय कमी करता येतो. आता बघा, बाष्पाचं जे उत्सर्जन होतं त्यातून होणारा जो पाण्याचा व्यय आहे तो कमी करता येतो का तर लक्षात घ्या. कसा कमी करता येतो तर प्रति बाष्प उत्सर्जक वापरून, परावर्तनीय वापरून, वाढ रोधक वापरून. म्हणजे आपण कशाचा वापर करतो तर लक्षात घ्या, चारीचाही वापर आपण करू शकतो किंवा तिघांचाही वापर आपण करतो आणि त्यातनं आपल्याला काय होतं तर बाष्प उत्सर्जन जे आहे त्यातनं पाण्याचा होणारा जो व्यय आहे तो व्यय कमी करता येतो. पुढे बघा 1619 पर्यंत टिंब येथे इंग्रज वखारी स्थापन झालेल्या होत्या. आता बघा, भारतामध्ये ब्रिटिश कधी आले तर 1602 मध्ये आले. 1602 मध्ये भारतामध्ये ब्रिटिश आले तर त्यांनी 1619 पर्यंत कुठं वखारी स्थापन केल्या तर लक्षात घ्या, 1619 पर्यंत ते कुठल्याही प्रकारे दक्षिण भारतामध्ये पोहोचलेले नव्हते. दक्षिण भारत त्यांनी कुठल्याही प्रकारे काबीज केलेला नव्हता. त्यामुळे दक्षिण भारतामध्ये न पोहोचल्यामुळे आपल्याला अहमदाबाद हे बरोबर असणार आहे, त्याचप्रमाणे आग्रा हे बरोबर असणार आहे, भडोच हे बरोबर असणार आहे. पण दक्षिण भारतात न पोहोचल्यामुळे फोर्ट सेंट जॉर्ज हे मात्र कसं असणार आहे, चुकीचं असणार आहे. कारण ते कुठं आहे ते आपल्याला बघायला मिळतं मद्रासमध्ये. आणि म्हणूनच या ठिकाणी उत्तर काय असणार आहे ए सी डी. उत्तर काय पर्याय क्रमांक 3. खालील वर्णनानुसार योग्य पर्याय निवडा. टिंब या कॉलेजची स्थापना लॉर्ड वेलस्लीने केले असं विचारलेलं आहे आपल्याला. लक्षात घ्या, लॉर्ड वेलस्लीने या कॉलेजची स्थापना केली. कलकत्ता येथे ते आहे. 1800 मध्ये स्थापन झालं आणि कंपनीच्या नागरी सेवांना येथे खास प्रशिक्षण दिलं जातं. तर लक्षात घ्या, लॉर्ड वेलस्लीने 1800 साली स्थापन केलेलं आणि 1802 ला ते बंद पडलेलं कॉलेज कोणतं तर फोर्ट विलियम कॉलेज. फोर्ट विलियम कॉलेज जे आहे हे कॉलेज 1800 साली चालू केलं लॉर्ड वेलस्लीने, ज्यामध्ये जो इंग्लंडमधून कर्मचारी वर्ग आता भारतामध्ये काम करण्यासाठी येतोय तर त्या कर्मचारी वर्गाला भारतामध्ये खास प्रशिक्षण देण्यासाठी ते कॉलेज स्थापन केलं. पण नंतरच्या काळात इंग्लंडच्या लोकांनी सांगितले की कॉलेज बंद करा, कॉलेज भारताऐवजी आता लंडनला स्थापन करा आणि म्हणून ते 1802 ला मित्रांनो काय करण्यात आलं तर बंद करण्यात आलेलं होतं. हे सवाल लॉर्ड मेयो यांच्या संदर्भात हे किंवा ही विधान किंवा विधाने सत्य आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. लॉर्ड मेयो आपल्याकडे व्हाईसरॉय किंवा गव्हर्नर जनरल म्हणून काम करत होते 1869 ते 1872 या दरम्यान. मग यांच्या बाबतचे काही महत्त्वाची विधान आपल्याला दिलेली आहेत. यामध्ये बघा, त्यांना कारागृह सुधारण्यामध्ये स्वारस्य होतं. अफगाणिस्तानचे अमीर शेर अली यांच्याशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. एका कैद्याने त्यांची हत्या केली. 1, 2, 3 हे सर्व सत्य. तर मित्रांनो अगदी बरोबर आहे. लक्षात घ्या, त्यांना कारागृह सुधारण्यामध्ये फार स्वारस्य होतं आणि म्हणूनच अंदमान निकोबार बेट याच्यावरती असणारं एक कारागृह जे आपल्याला सर्वांनाच परिचित आहे सेल्युलर जेल या नावाने, तर त्याला सुधारण्यासाठी ते स्वतः तिथे व्हिजिटला गेलेले होते आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथलाच एक कैदी शेर अली आफ्रिदी, काय नाव बघा, शेर अली आफ्रिदी या कैद्याने काय केलं तर या कैद्याने लॉर्ड मेयो यांना मारले. त्यामुळे लक्षात घ्या, भारतामध्ये मारला गेलेला पहिला आणि शेवटचा गव्हर्नर जनरल
किंवा व्हाईसरॉय कोण होते, ते होते लॉर्ड मेयो. आणि म्हणूनच उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 4 ए 1 2 3 सर्व कसे आहेत, बरोबर आहे. पुढे बघा वीरेशलिंगम. काय बघा, वीरेशलिंगम यांनी दक्षिण भारतामध्ये कोणत्या सामाजिक चळवळीला चालना दिलेली होती. आता दक्षिण भारताचा जर आपण विचार करायला गेलो तर दक्षिण भारतामध्ये थिओसॉफिकल सोसायटी अत्यंत महत्त्वाची होती, कारण त्याची स्थापना मुळात मद्रासमध्ये केलेली होती दक्षिण भारतामध्ये. ओके. त्यानंतर जर आपण बघितलं आर्य समाज, तर आर्य समाज हा उत्तर दक्षिण मध्य सगळीकडेच होता. ब्राह्मण समाज उत्तरेकडे स्थापन झाला, मात्र परत दक्षिणेपर्यंत जाऊन पोहोचलेला होता. प्रार्थना समाज महाराष्ट्रात निर्माण झाला आणि बाकी ठिकाणी त्यांनी कार्य करायला सुरुवात केली. मग वीरेशलिंगम यांचा संबंध कुठल्या सामाजिक चळवळीशी, तर लक्षात घ्या वीरेशलिंगम यांचा संबंध आहे तो प्रार्थना समाजाशी. आणि म्हणूनच प्रार्थना समाजाचं जे कार्य आहे ते दक्षिण भारतामध्ये राबवण्याचं काम, त्याला चालना देण्याचं काम हे वीरेशलिंगम यांनी केलेलं होतं. पुढे बघा अरविंदो घोष यांनी खालीलपैकी कोणत्या ग्रंथांचं लेखन केलं असं आपल्याला विचारलेलं आहे. अरविंदो घोष एक अशा प्रकारचा व्यक्ती जो क्रांतिकारक आहे आणि त्या क्रांतिकारकाने कोणत्या प्रकारचं लेखन केलं, कोणत्या प्रकारच्या ग्रंथांचं लेखन केलं. मग बघा यामध्ये प्रिसेप्ट्स ऑफ जीसस, त्यानंतर द सिक्रेट्स ऑफ वेदास, त्यानंतर द सिंथेसिस ऑफ योगा आणि एसे ऑन गीता. आता अरविंदो घोष हे क्रांतिकारकपणे आणि अरविंदो घोष हे धार्मिक तत्वज्ञान भारतासमोर मांडणारे, जगासमोर मांडणारे एक महान व्यक्ती आहे. मग अशा महान व्यक्तीने कुठल्याही प्रकारे प्रिन्सिप्स ऑफ जीसस हे तर काही शक्यच नाही लिहिणं, कारण जीसस बद्दल कशाला लिहितील ना ते जर समजा हिंदू धर्माचे चाहते असतील आणि हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात करत असतील तर ते कुठल्याही प्रकारे या नावाने ग्रंथ लिहिणार नाही. पण नक्कीच द सिक्रेट्स ऑफ वेदास त्यांनी लिहिला, द सिंथेसिस ऑफ योगा हे लिहिलेलं होतं, त्याचप्रमाणे एसे ऑन गीता हे त्यांनी लिहिलेलं आहे. त्यामुळे लक्षात घ्या बी सी डी हे बरोबर आहे, म्हणून उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 बी सी डी. पुढे बघा मित्रांनो, एक पुढील वाक्यामध्ये कोणाचे वर्णन केलेले आहे. रामचंद्र आणि भरतुल्ला यांचे सहाय्यक होते. सॅन फ्रान्सिस्को येथे त्यांनी नव्या पक्षाची स्थापना केली. भारत स्वतंत्र समितीचे ते संस्थापक होते आणि ते प्रदेशात क्रांतिकार्य करत होते. आता आपण जर बघितलं तर प्रदेशामध्ये क्रांतिकारक श्यामजी कृष्ण वर्मा पण होते, त्याचप्रमाणे लाला हरदयाळ पण होते आणि सरदार सिंग राणा होते. तारकनाथ दास यांचा काही संबंध नव्हता. त्यानंतर जर आपण बघितलं सॅन फ्रान्सिस्को, तर सॅन फ्रान्सिस्को इथे काम करणारे ना श्यामजी कृष्ण वर्मा ना सरदार सिंग राणा, मग कोण होते, लाला हरदयाळ. कारण आपल्याला माहिती श्यामजी कृष्ण वर्मा यांनी काम केलं होतं कुठं, लंडन मध्ये. सरदार सिंग राणा यांनी काम कुठे केलं होतं, ते केलं होतं जर्मनीमध्ये, जर्मनी मधल्या स्टुटगार्ट मध्ये. आणि म्हणूनच सॅन फ्रान्सिस्को अमेरिका या ठिकाणी कार्य करणारे, क्रांतिकारक कार्य करणारे, त्याचप्रमाणे भारत स्वातंत्र्य समितीचे संस्थापक म्हणजेच कोण, लाला हरदयाळ. म्हणून उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2. पुढे बघा कोल्हापूरच्या प्रभात फिल्म कंपनीचे सामाजिक चित्रपट अतिशय गाजले ते कोणते. कोल्हापूरची प्रभात फिल्म कंपनी जी अत्यंत महत्त्वाची कंपनी आहे, त्याचे सामाजिक चित्रपट, त्या चित्रपटांबद्दलची आपल्याला माहिती बघायची. लक्षात घ्या कुंकू, माणूस, अमोल ज्योती आणि शेजारी. जर आपण सामाजिक चित्रपटांचा विचार केला तर सामाजिक चित्रपटामध्ये अमोल ज्योती येत नाही, मात्र कुंकू, त्याचप्रमाणे माणूस आणि शेजारी हे येतात. म्हणून लक्षात घ्या ए बी आणि डी म्हणजेच काय उत्तर, पर्याय क्रमांक 3 ए बी डी हे उत्तर असणार आहे. पुढे बघा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी बद्दल काय सत्य आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतीय शेतकऱ्यांच्या प्रकृतीची विशेष काळजी होती. शक्यच नाहीये, अशी जर काळजी असली असती तर आपल्याकडच्या लोकांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा कधी विरोधच नसता केला. ठीक आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने अफूच्या लागवडीस प्रोत्साहन दिले, अगदी बरोबर आहे, कारण त्यांना शेवटी पैसाच हवा होता. कंपनीने कालवे आणि धरणं बांधली, असल्या कोणत्याही प्रकारच्या गोष्टी केलेल्या नव्हत्या. जर अशा गोष्टी केल्या असत्या तर आपण 1857च्या उठावामध्ये कंपनीचा विरोधच केला नसता. त्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मद्य विक्रेत्यांबरोबर नफा वाटून घेतला, अगदी बरोबर आहे. त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी हे चुके म्हणजे बी आणि डी. बी आणि डी कुठे आहे, पर्याय क्रमांक 2 बी आणि डी हे या ठिकाणी उत्तर असणार आहे. वस्ताद लहुजी साळवी यांच्याकडे खास हत्यार होतं, त्याचं नाव काय. वस्ताद लहुजी साळवी महाराष्ट्रामध्ये किंवा पुण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्रांतिकार्य करणारे लोक तयार करणारे एक व्यक्तिमत्व, ज्यांचं पुण्यामध्ये एक काय होतं तर तालीम होती आणि या तालमीमध्ये पैलवानगी करणारे अनेक महान लोक, ज्यामध्ये महात्मा फुले होते, आगरकर होते, टिळक होते, त्याचप्रमाणे वासुदेव बळवंत फडके यांच्यासारखी माणसं होती. आणि म्हणूनच यांना आपण आद्य क्रांती गुरु असं म्हणतो. काय म्हणतो आपण यांना, आद्य क्रांती गुरु. यांच्याकडे खास हत्यार होते, ते हत्यार कोणतं होतं तर वागणं नाही,
छडपट्टी नाही, गुदगुदा अंधारपट्टा. तर लक्षात घ्या याच्यामध्ये गुदगुदा याचं उत्तर आहे गुदगुदा. या प्रकारचे खास हत्यार त्यांच्याकडे होते की जे खरं तर आपण कुठंच ऐकलेलं नसतं, जे वस्ताद लहुजी साळवी यांच्याकडे होतं. पुढे बघा, भार्गवराव विठ्ठल या लोकप्रिय नावाने कोण ओळखलं जात होतं? तर लक्षात घ्या, भार्गवराव विठ्ठल या नावाने ओळखले जाणारे कोण? तर मामा वारेरकर जे आहे ते मामा वारेरकर हे भार्गवराव विठ्ठल या नावाने काय करायचे? तर भार्गवराव विठ्ठल हे मामा वारेकर या नावाने काय होते? लोकप्रिय होते. हे नाव कोणालाच माहित नाही, मात्र मामा वारेकर हे नाव मात्र सर्वांना माहिती. त्यांचं पूर्ण नाव काय होतं? पूर्ण नाव होतं भार्गवराव विठ्ठल वारेकर. परंतु भार्गवराव विठ्ठल, आता भार्गवराम जे आहे त्याचे शॉर्ट फॉर्म त्याला प्रेमाने मामा म्हणलं जायचं, कारण ते कोल्हापूरचे होते आणि कोल्हापूरमधल्या लोकांना नेहमी मामा म्हणायची सवय असते. मामा करतात का नाही माहित नाही, पण मामा म्हणायची सवय होती नाही का. पुण्यामध्ये जसं काका, तसं कोल्हापूरमध्ये काय मामा. आणि म्हणून लक्षात घ्या त्यांचं शॉर्ट फॉर्मच काय पडलं? तर मामा वारेकर. पुढे बघा, शिवरामपंत परांजपे यांच्या आक्रमक राष्ट्रवादाचे मुखपत्र. तर शिव परांजपे म्हणजेच त्यांना आपण म्हणतो काळकर्ते परांजपे. आणि काळकर्ते म्हणजेच त्यांचं वृत्तपत्र कोणतं? तर काळ. ज्या पद्धतीने इंग्लिशमध्ये टाइम्स होतं, इंग्लिशमध्ये ज्या पद्धतीने टाइम्स नावाचं वृत्तपत्र आहे, तसं मराठीमध्ये काय म्हणून त्यांनी काळ चालू केलं. आता टाइम्सला मराठीत वेळ म्हणतात, पण यांनी काळ चालू केलं आणि हे खरंच जबरदस्त अशा प्रकारचं क्रांतिकारकांचं वृत्तपत्र होतं काळ. पुढे बघा, धनकवडी येथे ज्योतिराव फुले यांनी व्हिक्टोरिया बालाश्रमाची सुरुवात केलेली होती, पण ती कोणाच्या मदतीने केली? तर धनकवडीमध्ये जी काही त्यांनी बालाश्रमाची सुरुवात केली ती त्यांनी शिवाप्पा या त्यांच्या मित्राच्या मदतीने केलेली होती धनकवडीमध्ये. पुढे बघा, पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? महात्मा गांधींनी टिळक स्वराज्य फंडाकरता 1,35,00,000 रुपये गोळा केले. अगदी बरोबर आहे. 1920 ला ज्या वेळेला आपल्याला स्वदेशीचा प्रचार आणि प्रसार करायचा होता, त्यावेळेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला काय करायचं होतं? चरखा पुरवायचा होता. आणि हा चरखा जो काही आहे तो पुरवण्यासाठी पैशांची आवश्यकता आहे. मग पैसा कुठून आणायचा? म्हणून जास्तीत जास्त पैसा जमा करण्यासाठी आपण लोकमान्य टिळकांच्या लोकप्रियतेचा वापर केला आणि त्यातून जास्तीत जास्त पैसा कमवला. आणि त्यासाठी 1 कोटीचं टार्गेट हे टिळक स्वराज्य फंडातून पकडलं होतं, पण ऍक्च्युअल रक्कम मात्र आली 1,35,00,000. त्याचप्रमाणे पुढे बघा, भारताने 1880 च्या सुरुवातीला 10.2 करोड रुपयाची आपू ही निर्यात केली होती. हेही बरोबर आहे. ओके, अशा प्रकारचे विधान नेहमी बरोबर असतात, कारण अगदी 10.2 वगैरे हे एवढं कोण पाठ करत नाही, ते पण 1860 चं. त्यामुळे अशा प्रकारची विधानं ही आयोगाने दिलेली असतात, ती मुळातच बरोबर दिलेली असतात. हे एक लॉजिकचा पार्ट आहे बरं का. हेच नेहमी खरं असं नाही, पण लॉजिकचा पार्ट आहे. कारण जर आपण आतापर्यंतच्या पेपरचं अनालिसिस बघितलं तर जनरली अशा प्रकारची जी काही विधानं आयोगाने दिलेली आहेत त्यातले 90% विधानं हे बरोबर आहेत. 90%. ओके, म्हणून आपण ते लॉजिक डेव्हलप करू शकतो, कारण या ठिकाणी आपल्याला अशा गोष्टी तोंडपाठ नसतात. म्हणून उत्तर असणारे दोन्हीही बरोबर. पुढे बघा, अशोकाचं प्रस्तरलेख आणि ते जिथे सापडले त्या स्थळांच्या जोड्या. आता सम्राट अशोकाचे प्रस्तरलेख बघा, कालसी, मनसेरा, धौली आणि शहाबाजगडी. आता लक्षात घ्या, शहाबाजगडी आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे पाकिस्तानातल्या पेशावरमध्ये आहे. कुठे आहे? पाकिस्तानातल्या पेशावरमध्ये. सो शहाबाजगडी जर समजा पाकिस्तानातल्या पेशावरमध्ये असेल तर D चं 4, मग D चं 4 जर आपण लावलं तर उत्तर असणारे पर्याय क्रमांक काय? पर्याय क्रमांक 4. सो लक्षात घ्या मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 म्हणजे उत्तर काय आहे? शहाबाजगडीचं 4, धौलीचं ओरिसा, मनसेरा हजारा जिल्हा पाकिस्तान आणि कालसी याचं काय असणार आहे? ते देहरादून. ठीक आहे. पुढे बघा, कोणत्या मुघल राजाच्या परवानगीने सुरत येथे ब्रिटिशांनी पहिली फॅक्टरी स्थापन केली? पहिली फॅक्टरी स्थापन केली 1608 मध्ये. कोणाची परवानगी? तर 1608 ला असणारा बादशाह कोण होता? जहांगीर. लक्षात घ्या, ब्रिटिश भारतामध्ये कधी आले? 1602 ला आले आणि त्यावेळेला भारताचा राजा कोण होता? तो होता अकबर. परंतु 1608 ला जी वखार स्थापन केली त्यावेळेला मात्र कोण होता? त्यावेळेला होता जहांगीर. म्हणून आपल्याला जर प्रश्न या ठिकाणी आला की भारतामध्ये ब्रिटिशांचं ज्यावेळेला आगमन झालं त्यावेळेला भारतामध्ये दिल्लीच्या गादीवर बसणारा भारताचा बादशाह कोण? तर आपल्याकडे ते बहुतांश पोरं लिहितात जहांगीरच, पण जहांगीर चुकीचे, कारण त्यावेळेला कोण होता? अकबर. कारण अकबर याच्या काळामध्ये 1602 ला ते आले होते आणि आल्यानंतर जवळपास 6 वर्षांनी जहांगीर याच्याकडे त्यांनी सुरतला वखार स्थापन करण्याची परवानगी घेतलेली होती. पुढे बघा, भारतीय वृत्तपत्र सृष्टीचा जनक कोण होता? आपल्याला माहिती आहे भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे वृत्तपत्र आलेलं आहे ते 1780 मध्ये आलेलं आहे आणि या वृत्तपत्राचं नाव काय आहे? बेंगॉल गॅझेट.
आणि या वृत्तपत्राची निर्मिती केली होती जेम्स ऑगस्टस हिकी यांनी, आणि म्हणूनच या ठिकाणी उत्तर काय असणार आहे, तर हिकी हे याचं उत्तर असणार आहे. त्यामुळे भारतीय वृत्तपत्र सृष्टीचा जनक कोण, जेम्स ऑगस्टस हिकी. कधी सुरू केलं होतं, 1780 मध्ये सुरू केलं होतं, आणि काय नावाने सुरू केलं होतं, तर नाव होतं बेंगॉली गॅझेट किंवा बेंगॉल गॅझेट. बेंगॉल गॅझेट, बेंगॉल गॅझेट या नावाने काय केलं होतं, ते सुरू केलेलं होतं. पुढे बघा मित्रांनो, इंग्रजीतून शिक्षण ही एक राजकीय गरज असे मत पुढीलपैकी कुणी मांडलेलं आहे. इंग्रजीतून शिक्षण ही काय आहे, राजकीय गरज आहे. राजकीय गरज काय आहे, कारण जर आम्ही भारतीयांना इंग्रजीतनं शिक्षण दिलं तर इंग्रजी समजणारे लोक भारतात असतील, आणि हे लोक भारतामधनं आम्ही भारतात कामाला घेऊ, भारतातून भारतामध्येच कामाला घेऊ, आणि ते आम्हाला कमीत कमी पैशामध्ये कामाला उपलब्ध होतील. पण हे जर इंग्रज लोक आम्ही इंग्लंडमधून आणायचं म्हणलं तर आम्हाला त्यांना जास्त पैसे पे करावे लागणार आहेत. या कारणामुळे आम्हाला भारतातनं कमीत कमी पगारांमध्ये काम करणारे लोक ज्यांना थोडी थोडी की इंग्रजी येते, म्हणून इंग्रजी शिक्षण हे काय आहे, तर राजकीय गरज असं मत कोणाचं होतं, तर मुंबईचे पहिले गव्हर्नर लॉर्ड एल्फिस्टन यांचं म्हणणं होतं. कोणत्या मुस्लिम समाजसुधारकाने मुस्लिमांना आधुनिक शिक्षण आणि विज्ञानाचा अभ्यास करून प्रगती साधता येईल असं म्हटलं होतं. तर लक्षात घ्या, असा मुस्लिम व्यक्ती की जो मुस्लिम समाजातला पहिला उच्च शिक्षित व्यक्ती आहे. जसं आपण म्हणतो की भारतातला पहिला उच्च शिक्षित व्यक्ती राजाराम मोहन रॉय, तसं मुस्लिम समाजातला पहिला उच्च शिक्षित व्यक्ती कोण, तर अर्थात सर सय्यद अहमद खान. आणि म्हणून सय्यद अहमद खान हे उच्च शिक्षित स्वतः होते, आणि म्हणून त्यांनी मुस्लिमांना आधुनिक शिक्षण आणि विज्ञानाचा अभ्यास याच्याच आधारावरती प्रगती साधता येईल असं सांगितलेलं होतं. पुढे बघा, वेदोक्त प्रकरण महाराष्ट्रातल्या सामाजिक प्रकरणांमधलं सर्वोत्तम प्रकरण म्हणजे वेदोक्त प्रकरण टिळक आणि राजश्री शाहू महाराज. यामध्ये टिळकांनी नेमकी कोणाची बाजू घेतली असं आपल्याला विचारलेलं आहे. शाहू महाराजांची शक्यच नाही, संभाजी महाराज संबंधच नाही, राजाराम महाराज बिलकुलच नाही, म्हणून उत्तर काय असणार आहे, वतनदारांची बाजू घेतलेली होती. पुढे बघा, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला जकात न भरण्याची सूट कुणी नाकारलेली होती. आता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला जकात न भरण्याची सूट, खरं तर त्याला जकात न भरण्याची सूट दिलेली होती, परंतु त्याला नकार देण्याचं काम कोणी केलं, तर नकार देण्याचं काम केलं बंगालच्या नवाबाने. बंगालचा जो नवाब होता, तो नवाब कोण होता, तो होता मुर्शिद कुली खान. मुर्शिद कुली खान यांनी काय केलं की बाबा आम्ही कुठल्याही प्रकारे जे अधिकार तुला बादशाहाने दिलेले आहेत ते अधिकार मान्य करत नाहीये, आणि तुला आमच्याकडे जकात द्यावीच लागेल असं ठणकावून सांगितलेलं होतं ते बंगालचे नवाब मुर्शिद कुली खान जफर. पुढीलपैकी कोणते घटक भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेसाठी कारणीभूत आहेत. आता लक्षात घ्या, 1885 ला स्थापन झालेली राष्ट्रीय सभा कोणते कोणते घटक आहेत. 1857 च्या उठावाचा परिणाम, बरोबर आहे. दळणवळणाच्या साधनात झालेली क्रांती, बरोबर आहे. वृत्तपत्रांनी केलेलं सर्वोत्तम काम आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचा दबाव. तर लक्षात घ्या, 1857 चा उठाव हे कारण अगदी बरोबर आहे, कारण भारतीयांनाच कळालं की आम्ही ब्रिटिशांच्या विरुद्ध लढून जिंकू शकत नाही, त्यामुळे आता बौद्धिक पातळीवर खेळायचं आहे, आणि म्हणून बौद्धिक पातळीवर खेळण्यासाठी राष्ट्रीय सभा ही गरजेची होती. दळणवळणाच्या साधनात झालेली क्रांती, त्यामुळे भारत हा जवळ आलेला होता. भारतातले प्रत्येक लोक एकमेकांबरोबर संवाद साधायला लागलेले होते, आणि म्हणूनच आपल्याला दळणवळणाच्या साधनातली क्रांती अत्यंत महत्त्वाची. वृत्तपत्रांचं कार्य, वृत्तपत्रामुळे भारतीय लोकांमध्ये राजकीय शिक्षण हे मोठ्या प्रमाणात पोचलेलं होतं, आणि म्हणून वृत्तपत्रांचं कार्य. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, ABC हे बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाचा दबाव हा संबंधच नाहीये, कारण आंतरराष्ट्रीय समुदाय आपल्यावरती दबाव टाकून आपण काँग्रेस स्थापन करणार, एवढं डोकं आपल्याकडे होतं का, बिलकुल नाही त्यावेळेला. आणि म्हणून लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारे आंतरराष्ट्रीय घटनांचा परिणाम हा राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमध्ये घडलेला नव्हता. पुढे बघा, 1857 च्या उठावामध्ये ब्रिटिशांना मदत करणाऱ्या पुढील व्यक्तीपैकी विजोड व्यक्ती कोण असं आपल्याला विचारलेलं आहे. आता लक्षात घ्या, काय सांगितलेलं आहे की 1857 च्या उठावामध्ये ब्रिटिशांना मदत करणारे, म्हणजे याचा अर्थ काय सांगितलेलं आहे की पर्यायामध्ये दिलेले जे लोक आहेत ते मदत करणारे आहेत. मग कोण होती की जी मदत करणारी नव्हती, जी विरोधामध्ये होती. मग लक्षात घ्या, सालारजंग त्यांनी मदत केलेली होती, जंग बहादूर मदत केलेली होती, औंचा बेगम त्यांनी विरोध केलेला होता, आणि दोस्त मोहम्मद त्यांनी पण मदत केलेली होती. मग लक्षात घ्या, विजोड जोडीमध्ये कोण असणार आहे, तर औंचा बेगम कोण, तर हजरत महल. सो हजरत महल जे आहे त्या हजरत महलने कुठल्याही प्रकारे मदत न करता ब्रिटिशांचा विरोध केलेला होता, म्हणून उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. पुढे बघा, बहुरूपी हे टिंबटिंब यांचे काय आत्मचरित्र आहे. आता बहुरूपी हे आत्मचरित्र आहे आपल्याला बघायला मिळतं चिंतामणराव कोल्हटकर यांचं. आफ्रिकेहून परत आल्यानंतर 1 वर्ष तटस्थ राहा असा सल्ला गांधींना पुढीलपैकी कोणी दिला.
आफ्रिकेतून परत ज्यावेळेला गांधी आले भारतामध्ये 1915 साली, त्यावेळेला ते पहिल्यांदा आले पुण्यामध्ये, कारण पुण्यामध्ये महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु होते. त्याचप्रमाणे पुण्यामध्ये महात्मा गांधी यांना राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्याला भेटायचं होतं. राजकीय नेते कोण? तर गोपाळकृष्ण गोखले, आणि राष्ट्रीय स्तरावरचा नेता कोण? तर लोकमान्य टिळक. आणि म्हणून ते पुण्यामध्ये आले, आणि त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेला गोखलेंची भेट घेतली त्यावेळेस गोखले त्याला म्हणाले की बघा, समजून घ्या, आपल्याकडे कुठे ना कुठेतरी काँग्रेसची अवस्था आता कशी आहे, तर मवाळ कालखंडातले लोक आता हळूहळू संपत चाललेले आहेत. जहाल कालखंडाचे लोक पॉवरफुल होत आहेत टिळकांच्या नेतृत्वामध्ये. मग मवाळपण आहे, जहालपण आहे, आणि अशामध्ये तू गांधीवाद आणतोयस, शक्य नाहीये. एक काम कर, संपूर्ण भारत भ्रमंती कर, फिर, समजून घे, आणि मग ठरव तुला कसं लढायचंय. असा सल्ला देणारे महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु म्हणजेच कोण? तर गोपाळ कृष्ण गोखले. पुढे बघा, शेख दुल्ला हे कोण होते? शेख दुल्ला, आता लक्षात घ्या, शेख दुल्ला जे होते ते कोण होते? तर मित्रांनो, आपल्याकडे जे मराठा लोक आहेत, मराठा राज्यकर्ते, त्या मराठा राज्यकर्त्यांचं एक सैन्य होतं. काय होतं मित्रांनो? तर सैन्य होतं. आणि हे जे सैन्य होतं, हे सैन्य, त्या सैन्याला आपण म्हणायचो पेंढारी. ज्या वेळेला या पेंढाऱ्यांचा बंदोबस्त करायचा होता, त्यावेळेला त्या पेंढाऱ्यांचे अनेक नेते पुढे आले. त्यामध्येच एक होते शेख दुल्ला, काही होते करीम खान. अशा पद्धतीचे काही होता, चिलू नावाचा एक व्यक्ती होता, करीम खान नावाचा एक व्यक्ती होता, शेख दुल्ला नावाचा व्यक्ती होता. सो हे लोक पेंढाऱ्यांचे पुढारी म्हणून त्या काळामध्ये आपल्याला प्रसिद्ध होते. पुढील वाक्यामध्ये कोणाचे वर्णन केलेले आहे? त्यांचे वडील धनाढ्य आणि पतितयश वकील होते. त्यांच्या वडिलांनी स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये पाठवले आणि तिथून पदवी घेतली. त्यांच्या वडिलांनी त्यांना केम्ब्रिज विद्यापीठात पाठवले आणि 1920 मध्ये ते भारतीय नागरिक सेवा परीक्षा उत्तीर्ण झाले. लक्षात घ्या मित्रांनो, केवळ या एका वाक्यावरून पूर्णपणे उत्तर कळतं. नागरिक सेवा ICS 1920 ला झालेले कोण? सुभाष चंद्र बोस. त्यामुळे सुभाष चंद्र बोस यांचे वडील एक धनाढ्य आणि पतितयश वकील. त्यांच्या वडिलांनी स्कॉटिश चर्च शाळेमध्ये कॉलेजमध्ये त्यांना शिक्षणासाठी पाठवलं, पुढे केम्ब्रिज विद्यापीठामध्ये पाठवलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तो व्यक्ती म्हणजे सुभाषचंद्र बोस हे 1920 चे ICS होते. पुढे बघा, अजिंठा डोंगराचे प्राचीन नाव काय आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर अजिंठा डोंगर जे आपल्याला बुलढाणा आणि औरंगाबाद मध्ये बघायला मिळतं, तर या डोंगराचं प्राचीन नाव काय? मंदागिरी हे या डोंगराचं काय मित्रांनो? प्राचीन नाव. पुढे बघा, गाव आणि संत. अगदी सोपी गोष्ट आहे की संत महाराज जे काय आहेत आपल्याकडचे आणि त्यांची गावं, यामध्ये आपण जर बघितलं तर पैठण म्हटल्यानंतर काय येणार आहे? पैठण म्हटल्यानंतर एकनाथ येणार आहे. सासवड म्हटल्यानंतर काय येणार आहे? सोपानदेव येणार आहे. लक्षात घ्या, पैठण म्हटलं तर एकनाथ म्हटल्यानंतर बघा एचं काय? 2, एचं 2 कुठे आहे? 1 आहे. संपला, इथं विषय क्लोज झाला. तो लक्षात घ्या, पैठण काय? एकनाथ आहे. एतलाबाद जे आहे ते एतलाबाद मध्ये मुक्ताबाई आहेत. त्यानंतर सासवड मध्ये सोपानदेव आहेत आणि आरणगाव मध्ये कोण आहे? तर सावता माळी. म्हणजेच काय? तर म्हणजे ते संत, महान संत आणि त्यांचं मूळ गाव हे आपल्याला यामध्ये विचारलेलं आहे. पुढे बघा, सांगलीकर नाटक मंडळीची स्थापना कोणी केली? आता सांगलीकर नाटक मंडळी, मुळात महाराष्ट्रामध्ये नाटक ही परंपरा सुरू केली कोणी? तर सांगलीतल्या लोकांनी. मग सांगलीतले लोक कोण? तर ग्रेट व्यक्ती विष्णुदास भावे. त्यामुळे लक्षात घ्या, विष्णुदास अमृत भावे यांनी स्थापन केलेली होती सांगलीकर नाटक मंडळीची. ओके. पुढे बघा, टिंब हे खरे महाराष्ट्राचे नाथ असं संत एकनाथांबद्दल कुणी म्हटलं होतं? म्हणजे एकनाथ हेच खरे महाराष्ट्राचे काय आहेत? तर नाथ आहेत असं कोण म्हटलं होतं? तर असं म्हटलं होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. पुढे बघा मित्रांनो, विधान A आणि B दिलेलं आहे. A आहे 1942 रोजी जपानने रंगून काबीज केले आणि B रंगून मधील विजयानंतर जपान कलकत्त्यावर हल्ला करू शकत होता. तर बघा मित्रांनो, अगदी बरोबर आहे. ज्यावेळेला आझाद हिंद सेना याच्या मदतीने जपानी सैन्य हे भारतावर आक्रमण करण्यासाठी, भारतातल्या इंग्रजांवर आक्रमण करण्यासाठी निघालेले होते, त्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा रंगून जिंकून घेतलं. रंगून जिंकून घेऊन त्यांना आता कलकत्त्यावर आक्रमण करायचं होतं, पण ते त्यांना न करता आलं नाही. त्यांना मग खाली अंदमान निकोबार बेटाकडे जावं लागलं. त्यामुळे लक्षात घ्या, दोन्ही विधानं काय या ठिकाणी बरोबर आहे. म्हणून उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. पुढे बघा, 8 फेब्रुवारी 1843 या दिवशी कोणत्या व्यक्तीने मानव धर्म सभा स्थापन केली होती? आपल्याला माहिती आहे मानव धर्म सभा अत्यंत महत्त्वाची सभा जी आपल्याकडे स्थापन झाली होती सुरत या ठिकाणी. सुरतला स्थापन झालेली मानव धर्म सभा म्हणजे कोणी स्थापन केली? तर दादोबा पांडुरंग तरखडकर. कारण सुरतला ते सरकारी नोकर म्हणून काम करत होते.
आणि दुसरे सुरतचे व्यक्ती दुर्गाराम मंछाराम मेहता या दोन लोकांनी मिळून काय केलं तर सुरतला आपल्याकडे मानव धर्म सभेची स्थापना केली होती. म्हणून उत्तर असणारे ए आणि बी म्हणजेच पर्याय क्रमांक काय पर्याय क्रमांक 1. पुढे बघा मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या व्यक्ती हिंदू महासभेशी निगडीत संबंधित नव्हत्या. आता लक्षात घ्या, हिंदू महासभेशी म्हणजे ते हिंदुत्वाचा जागर करतायत, हिंदुत्वाचा जागर ते करतायत, परंतु ते हिंदू महासभेशी संबंधित नव्हते असे स्वामी विवेकानंद आणि स्वामी दयानंद सरस्वती हे दोघेही कुठल्याही प्रकारे हिंदू महासभेशी निगडीत नव्हते. पण हिंदुत्वाचा जागर करणं हे मात्र त्यांनी काम कधी शेवटपर्यंत सोडलेलं नव्हतं. अशा प्रकारचे व्यक्ती म्हणून बघा ए आणि डी, ओ आणि डी कुठे आहे तर पर्याय क्रमांक 4 ए आणि डी बरोबर. पुढे बघा, चेरेच्या ठरावाचे महत्त्वाचे मुद्दे पुढीलपैकी कोणते. लक्षात घ्या, हिंदुस्थानने ब्रिटिशांच्या गुलामगिरीत राहणे हे पाप आहे. हिंदुस्थानने ब्रिटिशांच्या गुलामगिरीत राहणे हे पाप आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतील आशिया आफ्रिका खंडातील राष्ट्रांना भारतीय स्वातंत्र्य प्रेरणादायी ठरणार होते. अगदी बरोबर आहे. जर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तर आशिया आफ्रिकातील जे इतर गुलामगिरीतले देश आहेत त्यांना वाटणार की अरे भारताला मिळाले आपणही मिळू शकतो, त्यामुळे ते प्रेरणादायी ठरणार होतं आणि साम्राज्यवादाला रोखण्यासाठी हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवणं गरजेचं होतं. म्हणून चेरेच्या या ठरावातले हे महत्त्वाचे मुद्दे होते. म्हणून उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 ए बी सी. पुढे बघा, बाळासाहेब खेर यांच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थ खाते हे कुणाकडे होतं असं विचारलेलं आहे. बाळासाहेब खेर ज्यांना आपण म्हणतो मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री किंवा त्यावेळेला प्रधानमंत्री अशी भाषा होती. मग यामध्ये यांच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री कोण होते ते होते अण्णासाहेब लठ्ठे. अण्णासाहेब लठ्ठे हे त्यावेळेसचे काय होते अर्थमंत्री. पुढे बघा, पुणे कराराच्या तरतुदी कोणत्या होत्या. दलित वर्गासाठी प्रांतिक कायदे मंडळात काही जागा राखून ठेवणे, दलित वर्गासाठी केंद्रीय कायदे मंडळात काही जागा राखून ठेवणे आणि या तरतुदी बदलू नये. लक्षात घ्या मित्रांनो, केंद्रीय कायदे मंडळ आणि प्रांतिक कायदे मंडळ दोन्ही कायदे मंडळामध्ये काय करायचे, दलितांसाठी आपल्याला काही जागा राखून ठेवायच्या आहेत आणि म्हणूनच हे दोन्ही बरोबर आहेत. व दोन्ही जर बरोबर असतील तर ए आणि बी म्हणजे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. पुढे बघा मित्रांनो, 1924 मध्ये तुरुंगातून सुटून आल्यानंतर गांधीजी, से राजगोपालचारी, राजेंद्र प्रसाद यांनी स्वतःला पुढीलपैकी कोणत्या कामामध्ये व्यस्त ठेवलं असं आपल्याला विचारलेलं आहे. 1924 मधनं ज्यावेळेला ते तुरुंगातून सुटून आलेले होते त्यावेळेस त्यांनी कुठल्या कामात स्वतःला व्यस्त ठेवलं तर लक्षात घ्या, हरिजनांचा उद्धार करणं हे अत्यंत महत्त्वाचं काम होतं. त्याचप्रमाणे काय चरख्यावरती हाताने सूत काढणं हे देखील एक अत्यंत महत्त्वाचं काम त्या काळामध्ये घडत होतं. बाकी स्त्रियांचा उद्धार आणि राजकारणातल्या उपक्रमात भाग घेणे, तर राजकारणात भाग घेणे हा तर प्रश्नच नव्हता, त्यामुळे तो काही मुद्दा येत नाही आणि मग तो मुद्दा येत नाही त्यामुळे लक्षात घ्या या ठिकाणी उत्तर असणार आहे ए आणि काय बी म्हणजे पर्याय क्रमांक 2. पुढील वाक्यामध्ये कोणाचे वर्णन केले जाते. त्यांना जुलै 1940 मध्ये अटक करण्यात आली. ते तुरुंगात भूक हडताळावरती गेले. 5 डिसेंबर 1940 रोजी सोडण्यात आले आणि 43 मध्ये त्यांचे लक्ष अति पूर्वेकडे गेले. तर लक्षात घ्या, 43 मध्ये अति पूर्वेकडे म्हणजेच काय तर जपान. या जपानमध्ये लक्ष जाणारे एक महान व्यक्ती म्हणजेच कोण तर सुभाष चंद्र बोस. खरं तर 1939 पर्यंत काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, पण अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष स्थापन केला आणि तिथेच प्रॉब्लेम झाला. त्यामुळे 40 ला तुरुंगात टाकलं. तुरुंगात टाकल्यानंतर त्यांनी भूक हडताळ केला, त्यामुळे त्यांना लगेच सोडण्यात आलं आणि सोडल्यानंतर त्यांनी जे काय आपलं ध्येय आहे, धोरण आहे, लक्ष आहे ते केंद्रित केलं होतं कशावरती ते अति पूर्वेकडच्या देशांमध्ये म्हणजेच जपानमध्ये. ओके, पुढे बघा, पुढील नेते ते जेथून होते त्या स्थळांचं नाव किंवा त्या स्थळांच्या जोड्या असा आपल्याला इथे विचारलेला आहे. लक्षात घ्या, भाऊसाहेब हिरे, भाऊराव पाटील, बाळासाहेब मोरे आणि खंडेराव दौंडकर. त्यातले आपल्याला भाऊराव पाटील सगळ्यांनाच माहिती. भाऊराव पाटील म्हणल्यानंतर काय उत्तर असणार आहे तर सातारा. भाऊराव पाटील म्हणल्यानंतर सातारा. साताऱ्याचं काय पर्याय क्रमांक 3. लक्षात घ्या, इथं जर आपण म्हणलं बी चं 3 तर बी चं 3 कशामध्ये आहे 2 मध्ये पण आहे, त्याचप्रमाणे 4 मध्ये पण आहे. 2 मध्ये पण आहे, 4 मध्ये पण आहे म्हटल्यानंतर आता आपल्याला बघायचे भाऊसाहेब हिरे. आता भाऊसाहेब हिरे कुठं तर भाऊसाहेब हिरे जे आहेत ते मालेगाव नाशिक मध्ये. कुठे आहेत ते मालेगाव नाशिक मध्ये. मग भाऊसाहेब हिरे 1 ते 4 1 ते 4 कुठे येतं म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं परफेक्ट उत्तर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. पुढे बघा, 1940 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना झालेली होती. संयुक्त महाराष्ट्र सभेची. खरं तर या सभेची स्थापना करण्याची घोषणा पहिल्यांदा
माडगोलकर यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर केलेली होती आणि त्याच्यानुसार रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली काय करण्यात आलं आपल्याकडे संयुक्त महाराष्ट्र सभा 1940 ला स्थापन झालेली होती. पुढे बघा मित्रांनो, खालील विधाने त्या विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 20 जुलै 1942 रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या अखिल भारतीय दलित महिला परिषदेच्या अध्यक्षा सुलोचनाबाई डोंगरे होत्या आणि बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे अस्पृश्य महिला परिषद 28 मार्च 1934 मिसेस रेगे यांच्या अध्यक्षतेखाली भरवण्यात आली. आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी खरं तर कुठे वाचायला मिळत नाहीत जास्त, आणि अशा गोष्टींबद्दलची जी माहिती पेपरला विचारलेली असते जनरली म्हणजे प्रत्येक वेळेलाच नाही पण जास्तीत जास्त वेळेला अगदी 60-70% जास्त वेळेला ती माहिती बरोबर असते. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, याचं उत्तर काय आहे? विधान दोन्हीही बरोबर. डॉक्टर आंबेडकर यांनी कोणत्या ब्राह्मण अनुयायाच्या मदतीने मनुस्मृतीचे दहन केलेले होते? मनुस्मृती ज्यामध्ये वर्ण पद्धतीचं वर्चस्व हे प्रतिपादित केलेलं होतं आणि म्हणून या मनुस्मृतीचं प्रतिकात्मक दहन करणं गरजेचं होतं. यासाठी ब्राह्मण आणि दलित या दोघांच्याही माध्यमातून हे जे मनुस्मृतीचं जे काय आहे ते दहन करणं गरजेचं होतं. म्हणून आंबेडकरांनी यासाठी ज्या ब्राह्मण अनुयायाची मदत घेतली त्यांचं नाव गंगाधर सहस्रबुद्धे. गंगाधर सहस्रबुद्धे यांच्या मदतीने आणि काही दलित लोकांच्या मदतीने डॉक्टर आंबेडकर यांनी मनुस्मृतीचं काय केलं होतं? दहन केलेलं होतं. पुढील वाक्यामध्ये कोणत्या व्यक्तीचे वर्णन केलेले आहे असं आपल्याला विचारलेलं आहे मित्रांनो. तर लक्षात घ्या, ते एक प्रेरणादायी संघटक होते, ते मितभाषी होते, त्यांना रवींद्रनाथ टागोर आणि काझी नजरुल इस्लाम यांचे काव्य आवडते. अनंत सिंग आणि गणेश घोष यांचे अनुयायी होते. तर लक्षात घ्या मित्रांनो, रवींद्रनाथ टागोर आणि काझी नजरुल इस्लाम यांचं काव्य आवडतं अशा प्रकारचे कोण होते, किंवा अनंत सिंग आणि गणेश घोष यांचे अनुयायी कोण होते? ते होते सूर्यसेन दत्त. काय होते? सूर्यसेन दत्त. त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. किंबर्ले क्लॉज हा शब्दप्रयोग कोणत्या कायद्यामध्ये आलेला होता असं आपल्याला विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या, किंबर्ले क्लॉज हा जो काही शब्दप्रयोग आहे तो आपल्याकडे 1892 च्या सेकंड काउन्सिल ऍक्ट मध्ये आलेला होता. सेकंड काउन्सिल ऍक्ट म्हणजे काय? तर आपल्याकडे पार्लमेंट ज्यावेळेस पासून कायदा करायला पार्लमेंटने सुरुवात केली त्यावेळेस पासून पहिला कायदा आला होता 1861 चा काउन्सिल ऍक्ट, फर्स्ट काउन्सिल ऍक्ट ज्याला आपण म्हणतो, आणि सेकंड काउन्सिल ऍक्ट म्हणजे कोणता? तो आलेला होता 1892 चा सेकंड काउन्सिल ऍक्ट ऑफ इंडिया. ओके. 1979-80 मध्ये व्हिएतनाम टिंबटिंबचा सहयोगी होता. आता लक्षात घ्या मित्रांनो, 1979-80 या दरम्यान जे शीतयुद्ध होतं त्या शीतयुद्ध दरम्यान व्हिएतनाम हा कोणाच्या बरोबर होता? तर आपल्याला प्रत्येकाला माहिती की व्हिएतनाम हा अमेरिकेच्या विरुद्ध आहे, 100% आहे. कारण हा जो काही व्हिएतनाम आहे या व्हिएतनाम मध्ये पूर्णपणे अमेरिकन सैन्य होतं आणि म्हणून अमेरिकेच्या विरोधामध्येच व्हिएतनाम होता आणि याच व्हिएतनामने अमेरिकेच्या विरुद्ध जोरदार लढा दिलेला होता. त्यामुळे जे अमेरिकेच्या विरुद्ध आहेत त्या सर्वांबरोबर व्हिएतनाम. मग अमेरिकेच्या विरुद्ध कोण? तो सोव्हिएत रशिया म्हणजेच USSR, आणि म्हणूनच सोव्हिएत रशिया यांच्या बरोबर कोण होतं? तर व्हिएतनाम होता. राष्ट्रीय काँग्रेसच्या अस्पृश्यतेच्या प्रथेला विरोध करण्यासाठी समितीचे चिटणीस कोण होते? तर यामध्ये होते स्वामी आनंद. ओके. याच्याबद्दलची माहिती जास्त नाहीये त्यामुळे हे एक नवीनच अशा प्रकारचा प्रश्न यावेळेला इंट्रोड्यूस झालेला आहे. त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला हे नाव परफेक्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने विधवा पुनर्विवाह संघटना स्थापन केली? खरं तर मित्रांनो, या संदर्भामध्ये जर आपण विचार करायला गेलो तर हा प्रश्न थोडासा संदिग्ध स्वरूपामध्ये आहे. कारण विधवा पुनर्विवाह याबाबत महर्षी कर्वे, MG रानडे या दोघांनीही कार्य केलेलं आहे. कर्वे यांनी स्वतःहून त्या ठिकाणी काय केलेलं आहे तर विधवेबरोबर लग्न केलेलं आहे. आनंदीबाई कर्वे असं त्यांचं नाव. रानडे यांनी काही विधवेबरोबर लग्न नाही केलं, पण महाराष्ट्रातल्या पहिल्या विधवा विवाहाला ते आवर्जून उपस्थित होते. त्याचप्रमाणे पहिल्या विधवा पुनर्विवाहाची जी पत्रिका आहे त्या पत्रिकेमध्ये यांची स्वाक्षरी होती, नावही होतं. आणि म्हणून लक्षात घ्या, विधवा पुनर्विवाह संघटना या स्थापनेमध्ये या दोघांचाही रोल आहे. दोघांनी वेगवेगळ्या संघटना स्थापन केल्या, म्हणूनच हा प्रश्न संदिग्ध असल्यामुळे कॅन्सल केला गेलेला आहे. पुढे बघा, क्रांतिकारकांचे स्वातंत्र्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी केलेले कायदे कोणते? क्रांतिकारकांना स्वातंत्र्य हवं होतं आणि त्यासाठी कोणत्या प्रकारचे कायदे केले गेले जेणेकरून त्यांना त्यांचे जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न पूर्णपणे थांबवता येतील? तर बघा, 1910 चा इंडिया प्रेस ऍक्ट
1911चा राजगृह सभा कायदा आणि 13चा फौजदारी कायदा. तर बघा मित्रांनो, या तीनही कायद्यांच्या माध्यमातून कुठे ना कुठेतरी क्रांतिकारकांचं कार्य हळून पाडण्याचा प्रयत्न केला होता. कारण या दरम्यान क्रांतिकारकांचं जे कार्य आहे ते शिगेला पोहोचलेलं होतं. लंडनमध्ये आणि भारतामध्ये दोन्ही ठिकाणी अशा प्रकारची कार्य ही जोरदार पद्धतीने चालू होती आणि म्हणूनच याच्यावरती कुठेतरी वर्चस्व प्रस्थापित करावं म्हणून सरकारने काय केलं तर 1910चा इंडिया पीस ऍक्ट केला. त्याचप्रमाणे 1911चा राजगृह सभा कायदा केला आणि 1913ला फौजदारी कायदा दुरुस्त करण्यात आलेला होता. 1888 मध्ये सर सय्यद अहमद खान यांनी स्थापन केलेली संघटना कोणती? भारतीय देशभक्त संघ, मुस्लिम शैक्षणिक परिषद, मोहमेडन डिफेन्स असोसिएशन ऑफ अपर इंडिया आणि मोहमेडन एंग्लो ओरिएंटल स्कूल. तर ही तर 1875 ची, त्यामुळे त्याचा काही संबंध नाहीये. त्यानंतर बाकीच्या गोष्टी पण आहेत त्या आधीच्याच आहेत. त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, 1888 नुकतंच 1885 ला काय स्थापन झालं होतं तर काँग्रेस स्थापन झालं होतं. सो काँग्रेसमध्ये जे काही हिंदू आणि मुस्लिम जात आहेत त्यातल्या मुस्लिम लोकांना विरोध करायचा. हे जे मुस्लिम आहे त्या मुस्लिम समाजाला काँग्रेसपासून दूर करायचं यासाठी मित्रांनो या काळामध्ये स्थापन करण्यात आलेली होती काय तर भारतीय देशभक्त संघ, म्हणजेच काय इंडियन पॅट्रियोटिक असोसिएशन 1888. खरं तर भारतीय देशभक्त संघ म्हणलं तर लवकर कळत नाही, उत्तर लवकर सापडत नाही. पण तेच जर आपण म्हटलं इंडियन पॅट्रियोटिक असोसिएशन तर मात्र उत्तर लगेच सापडतं. कारण नाव पुस्तकामध्ये असं दिलेलं आहे. 1888 ला भारतातले जे मुसलमान काँग्रेसकडे अट्रॅक्ट होत आहेत त्या मुसलमानांना आपल्याकडे वळवण्यासाठी हा कायदा पारित केलेला, ही संघटना स्थापन केली होती सर सय्यद अहमद खान यांनी. 1942 च्या क्रिप्स मिशन योजनेमध्ये कोणत्या तरतुदी होत्या? महायुद्ध संपताच घटना समितीची निर्मिती करण्यात येईल. घटना समितीत संस्थानिक आपले प्रतिनिधी पाठवू शकतील आणि महायुद्ध चालू असेपर्यंत भारताच्या संरक्षणाची जबाबदारी इंग्लंडची असेल. अगदी बरोबर आहे. महायुद्ध असेपर्यंत भारताच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची? इंग्लंडची. त्यासाठी संरक्षण मंत्री इंग्लंडचा असेल. घटना समितीत संस्थानिक आपले प्रतिनिधी पाठवू शकतील, अगदी बरोबर आहे. आणि महायुद्ध संपतात घटना समितीचा निर्मिती करण्यात येईल, हेही बरोबर आहे. तर मग उत्तर असणार आहे तीनही बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 4. ओके. मुंबईतील गोकुळदास तेजपाल पाठशाला काँग्रेसचे पहिले ऐतिहासिक अधिवेशन भरले. तेथून मशाल आणि झेंडा फैजापूरला कोणी नेलेला होता असं आपल्याला विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, गोकुळदास तेजपाल या पाठशालेमध्ये मधून हा जो काही मशाल आणि झेंडा आहे तो फैजापूरला नेण्याचं काम कोणी केलेलं होतं? तो गोकुळभाई भट आणि त्यांचे इतर सहकारी. ज्यावेळेला 1936 ला आपल्याकडे फैजापूरला अधिवेशन भरलेलं होतं किंवा अधिवेशन भरणार होतं त्यावेळेला मूळ स्थानापासून अशा पद्धतीने आपल्याला झेंडा आणि मशाल नेणं गरजेचं होतं आणि म्हणून ते काम कोणी केलेलं होतं तर ते गोकुळभाई भट यांनी केलेलं होतं फैजापूर या ठिकाणी. जळगाव जिल्ह्यातल्या यावल तालुक्यामध्ये फैजापूर नावाचा हे तालुका आपल्याला बघायला मिळतो. अलिप्त राष्ट्रांची 9वी शिखर परिषद 1989 ला टिंब या ठिकाणी झाली असं आपल्याला विचारलेलं आहे. ओके. अलिप्त राष्ट्रगट म्हणजे काय तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या वेळेला एका बाजूला USSR यांचा समाजवादी राष्ट्रांचा गट होता, दुसऱ्या बाजूला USA यांचा भांडवलशाही राष्ट्रांचा गट होता, अशा वेळेला भारत कोणत्या गटामध्ये तर भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सांगितलं की आम्ही पूर्णपणे वेगळे असू, ना आम्ही या गटामध्ये ना आम्ही या गटामध्ये, आम्ही अलिप्त असू. आणि म्हणूनच अलिप्ततेचं धोरण त्यांनी स्वीकारलं. तर याची जी काही 9वी परिषद आहे ती 1989 ला भरली होती बेलग्रेड युगोस्लाविया या ठिकाणी. पुढे बघा, काशी विद्यापीठ येथे हिंदू विश्वविद्यालय स्थापन समारंभ यास कोणता व्हाईसरॉय हजर होता असं आपल्याला विचारलेलं आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना झाली कधी 1915-16 या दरम्यान झाली. या दरम्यान कोण होता? या दरम्यान होता लॉर्ड हार्डिंग. लॉर्ड हार्डिंग हा गव्हर्नर होता. कारण लॉर्ड कर्झन हा साधारणपणे 1899 ते 1905 या दरम्यान गव्हर्नर होता. लॉर्ड चेम्सफोर्ड हे साधारणपणे 1918 पासून पुढे 1916 पासून पुढे होते. 1916 पासून 1921 पर्यंत मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याच्या दरम्यान. आणि लॉर्ड मिंटो जे होते ते साधारण 1905 पासून 1910 पर्यंत आपल्याला बघायला मिळतात. म्हणून लक्षात घ्या 1911 ते 1916 या दरम्यान असणारे कोण? लॉर्ड हार्डिंग द्वितीय हे या काशी हिंदू विश्वविद्यालयाच्या स्थापनेच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. टिंब यांनी जून 1930 मध्ये हिंदुस्थान सेविका दल स्थापन केलं होतं. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातला
हा एकदम बेसिक प्रश्न आहे जो आतापर्यंत पेपरला 3 वेळा येऊन गेलेला आहे मित्रांनो. त्यांचं नाव आहे हर्डीकर. ना.सु. हर्डीकर यांनी काय केलेलं आहे, हिंदुस्थानी सेविका दल याची स्थापना आपल्या इथे केलेली होती. पुढे बघा 1956 मध्ये पुढीलपैकी कोणत्या 3 भारतीय राज्यांच्या सीमा वादाची उकल करण्यासाठी महाजन कमिशन त्यांनी नेमलेलं होतं. आता बघा 1956 मध्ये महाजन कमिशन कोणते 3 राज्य होते, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात तर नाही. लक्षात घ्या, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश नाही. केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक यस. लक्षात घ्या, केरळचं कर्नाटक बरोबर आणि कर्नाटकचं महाराष्ट्र बरोबर. अशा पद्धतीने या 3 राज्यांच्या सीमांच्या बाबत जे काही वाद आहेत ते वाद सोडवण्यासाठी 1956 ला स्थापन करण्यात आली होती काय, महाजन कमिशन. कोणाच्या नेतृत्वाखाली टिळक आणि आगरकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केलेली होती. तर लक्षात घ्या, पुण्यामध्ये जर त्यावेळेला विचार करायला गेलो तर टिळक आणि आगरकर हे अगदीच तरुण नेतृत्व होतं आणि या तरुण नेतृत्वावरती एक वडीलधारी नेतृत्व असणं आवश्यक होतं आणि त्यांचं नाव होतं पुण्यातले त्या काळातले ज्येष्ठतम व्यक्ती विष्णुशास्त्री चिपळूणकर. याच विष्णुशास्त्री चिपळूणकरांमुळे आपल्याकडे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना या 2 महान व्यक्तींनी केली होती. पण आजही न्यू इंग्लिश स्कूल याच्या शाळेच्या बाहेर आपल्याला जो पुतळा बघायला मिळतो तो विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा आहे. त्याचप्रमाणे याच ठिकाणी मिळून नुमवी नूतन मराठी विद्यालय स्थापन केलं. याच्याही शाळेच्या प्रांगणामध्ये आपल्याला विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा पुतळा हा बघायला मिळतो. पुढे बघा, पंजाब आणि बंगालच्या फाळणीच्या वेळी सीमा आयोगाचे चेअरमन कोण होते असं आपल्याला विचारलेलं आहे. बघा, पंजाब आणि बंगालच्या फाळणीच्या वेळी ज्यावेळेला भारत पाकिस्तानची फाळणी झाली त्यावेळेला पंजाब आणि बंगालची फाळणी करणं गरजेचं होतं, कारण त्या ठिकाणी पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे 2 पाकिस्तान निर्माण होणार होते. त्यामुळे तिथली फाळणी करणं गरजेचं होतं, म्हणजेच पाकिस्तानची फाळणी. मग पाकिस्तानची फाळणी करत असताना जी सीमारेषा आहे ती कोणाच्या नावाने, तर रॅडक्लिफ. म्हणजेच बघा लक्षात घ्या, त्यावेळेला जे सीमा आयोगाचे अध्यक्ष होते ते कोण होते, तर सायरिल रॅडक्लिफ. ओके, हे सायरिल रॅडक्लिफ जे आहेत ते, कारण आपल्याला माहिती की मॅकडोनल्ड जे आहेत ते मॅकडोनल्ड प्रधानमंत्री होते इंग्लंडचे, त्यामुळे त्यांचा संबंध नाही. अलेक्झांडरचा संबंध नाही. माउंटबॅटन हे शेवटचे व्हाईसरॉय होते, त्यामुळे रॅडक्लिफ हे या ठिकाणी असणारे उत्तर असणार आहे. पुढे बघा, मुस्लिम लीगने क्रिप्स योजना का फेटाळून लावली असं आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा, स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचे आश्वासन नव्हते, अगदी बरोबर आहे. स्वतंत्र घटना समितीची मागणी पूर्ण केली नव्हती, बरोबर आहे. अल्पसंख्याकांच्या हिताचा उल्लेख नव्हता, बरोबर आहे. आणि स्वतंत्र पाकिस्तानचा उल्लेख नव्हता, अगदी बरोबर आहे. सो मित्रांनो, हे अत्यंत महत्त्वाचं आहे की जे खरंच नव्हतं आणि जे त्यांना हवं होतं. ओके, ते काय होतं, त्यांना हवं होतं. आता लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण समजा मुस्लिम लीगचा विचार करायला गेलो तर मुस्लिम लीगच्या बाबतीत स्वतंत्र पाकिस्तानचा उल्लेख हा यामध्ये नव्हता आणि तो त्यांना हवा होता, म्हणून लक्षात घ्या क्रिप्स योजना त्यांनी काय केली होती, फेटाळून लावली होती. जर आपण या ठिकाणी उत्तराचा जर विचार करायला गेलो मित्रांनो तर बघा हा एकदम महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून बघा डी, मग डी कशामध्ये आहे, 1 2 3, म्हणजे हा कॅन्सल झालेला आहे. उरलेले कोण, तर या तिघांपैकी काहीतरी एक उत्तर असणार आहे. या तिघांपैकी बघा, स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचे आश्वासन नव्हते, त्यानंतर स्वतंत्र घटना समितीची मागणी पूर्ण केलेली नव्हती, त्याचप्रमाणे अल्पसंख्याकांच्या हिताचे उल्लेख नव्हता. तर आपण या ठिकाणी उत्तर काय देऊ शकतो मित्रांनो, त्या ठिकाणी ए, त्यानंतर सी आणि त्यानंतर डी, म्हणजेच काय, तर पर्याय क्रमांक काय 3, ए सी डी या ठिकाणी उत्तर देऊ शकतो. पुढे बघा, विष्णू ओक, सर भालचंद्र भाटोडेकर, पुरुषोत्तम कणेकर आणि गजाननराव वैद्य. त्याचप्रमाणे इकडे काय दिलेले आपल्याकडे, तर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी म्हणजे हिंदू मिशनरी, होलिका संमेलन, शारदाश्रम वासी आणि दादर स्टुडंट्स युनियन. तर या पद्धतीच्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. यामध्ये जर आपण बघितलं मित्रांनो तर दादर स्टुडंट युनियन जे आहे, दादर स्टुडंट्स युनियन याची स्थापना कोणी केलेली आहे, तर ती केलेली आहे विष्णू विठ्ठल ओक यांनी. मग जर विष्णू विठ्ठल ओक दादर स्टुडंट युनियन, तर लक्षात घ्या ए चं काय 4 1 2, म्हणजे याचा अर्थ पर्याय हा एक असू शकतो, पर्याय हा एक असू शकतो. पुढे जर आपण बघायला गेलो तर बघा होलिका संमेलन. आता जे होलिका संमेलन आहे मित्रांनो हे कोणी केलं होतं, ते सर भालचंद्र भाटोडेकर यांनी केलेलं होतं. त्यामुळे बी चं काय, बी चं 2, मग बी चं 2 कुठे आहे, इथं. उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 4 हे या ठिकाणी उत्तर आपल्याला बघायला मिळतं. पुढे बघा, 1935 मध्ये हाय कमिशनरचे पद कायम ठेवण्यात आले आणि त्यांचे प्रमुख काम काय होते, भारत सरकारला लागणारे साहित्य खरेदी करणे, इंग्लंडमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या सोयीकडे लक्ष पुरवणे, भारतीय व्यापार आयुक्तांच्या कार्यावर देखरेख करणे आणि भारतात सामाजिक सुधारणा करणे. आता हाय कमिशनर ऑफ इंडिया जे पद आहे हे पद
काय करणार होतं, तर अगदी बरोबर आहे, भारताला लागणारं साहित्य खरेदी करणं, इंग्लंडमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या सोयीकडे लक्ष पुरवणं आणि भारतीय व्यापार आयुक्तांच्या कार्यावरती देखरेख करणं. पण भारतामध्ये सामाजिक सुधारणा करणं हे काय हाय कमिशनरचं पद नव्हतं आणि म्हणून हाय कमिशनरचं हे पद कुठल्याही प्रकारे हे काम नव्हतं. म्हणून उत्तर असणार आहे ए बी सी, म्हणजे पर्याय क्रमांक काय, तर 1 हे या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे बघा, तरंग घर्षित चबुतरा महाराष्ट्रामध्ये टिंबटिंबच्या किनाऱ्यावरती आपल्याला बघायला मिळतो. काय बघा, तरंग घर्षित चबुतरा म्हणजेच काय, तर वेव्ह कट प्लॅटफॉर्म आपल्याला महाराष्ट्रामध्ये कुठे बघायला मिळतो असं विचारलेलं आहे. वेव्ह कट प्लॅटफॉर्म, मग जी किनारपट्टी आहे ती वेव्ह कट प्लॅटफॉर्म या स्वरूपामध्ये बघायला मिळते, तर ती आपल्याला हरिहरेश्वर या ठिकाणी बघायला मिळते. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये असणारे जे हरिहरेश्वर आहे, या हरिहरेश्वर मध्ये आपल्याला अशा पद्धतीने वेव्ह कट प्लॅटफॉर्म किंवा किनारपट्टी बघायला मिळते. खालीलपैकी कोणते खाजड याचं उदाहरण आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. जो खाजडचं जर उदाहरण आपण बघायला गेलो तर मित्रांनो, एक आहे चिल्का सरोवर जे खाजडचं उदाहरण आहे आणि दुसरं आहे पुलिकत जे काय आहे ते आपल्याला बघायला मिळतं ते साधारणपणे खाजड. तर खाजड म्हणजे काय, समुद्र किनारपट्टी लगतचे गोड्या पाण्याचे जे तळ आहेत त्यामध्ये एक आहे चिल्का, दुसरा आहे काय, पुलिकत. सो उत्तर काय असणार आहे, ए आणि सी म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढे बघा मित्रांनो, डहाणू, माहीम, दाभोळ आणि विजयदुर्ग हे आहेत मासेमारीची बंदरं आणि त्यांचे आपल्याला दिलेले आहेत काय, जिल्हे. तर बघा, माहीम म्हणल्यानंतर बरोबर आहे, मुंबई एकदम बेस्ट आहे, कारण आपल्याला माहिती आहे की माहीम जे मुंबईमध्ये 7 बेट आहेत त्या 7 बेटांमधलं एक बेट काय आहे, माहीम आहे. त्यानंतर डहाणू म्हणल्यानंतर काय, डहाणू म्हणल्यानंतर पालघर येतं. त्यानंतर दाभोळ म्हणल्यानंतर काय येणार आहे, रत्नागिरी आणि विजयदुर्ग म्हणल्यानंतर काय येणार आहे, सिंधुदुर्ग. सो लक्षात घ्या, डहाणूचं 2 म्हणजे ए चं 2 इथं लागले. त्यानंतर माहीमचं काय 1, माहीमचं 1 इथं आहे. दाभोळ कुठे आहे, दाभोळचं सी चं किती, सी चं 4 मध्ये कुठे इथंच आहे. आणि विजयदुर्ग डी चं काय 3 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढे बघा, महाराष्ट्रात अरबी समुद्र व सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यान उत्तर दक्षिण दिशेस पसरलेल्या किनारपट्टीच्या प्रदेशाला टिंबटिंब असं म्हणतात. बघा काय सांगितलं, प्रश्न खूप भारी बघा, इंटरेस्टिंग प्रश्न मित्रांनो. महाराष्ट्रात स्पेसिफिक महाराष्ट्रात विचारलेले अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यान उत्तर दक्षिण दिशेस पसरलेल्या किनारपट्टीच्या भागाला काय म्हणलेलं आहे, तर काय म्हणलेले, कोकण असं म्हणलेले. जर आपल्याला विचारलं असतं की बाबा पश्चिम, काय विचारलं असतं आपल्याला, भारतामध्ये असं विचारलं असतं. बघा, महाराष्ट्राच्या वेळी जर आपल्याला विचारलं असतं की भारतात अरबी समुद्र आणि सह्याद्री किंवा भारतामध्ये अरबी समुद्र आणि पश्चिम घाट यांच्या दरम्यान उत्तर दक्षिण दिशेस पसरलेल्या किनारपट्टीची नावं काय, मग या ठिकाणी कारवार, मलबार आणि कोकण म्हणजे ए आणि सी म्हणजे उत्तर आलं असतं पर्याय क्रमांक 3. पण या ठिकाणी फक्त महाराष्ट्राचा उल्लेख आहे म्हणून उत्तर काय, फक्त कोकण म्हणजे पर्याय क्रमांक 1, फक्त सी हे या ठिकाणी काय तर बरोबर आहे. पुढे बघा, खजदरी या प्रमुख भूरूपाची निर्मिती टिंबटिंबमुळे होत असते. खजदरी कशामुळे होत असते मित्रांनो, तर खजदरी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये काय बघायला मिळते, तर क्षरण क्रियेमुळे बघायला मिळते. मग खजदरी जे आहे ते क्षरण क्रियामुळे होते. मग क्षरण क्रियामध्ये कुठली बघा, ज्वालामुखी विस्फोटक नाही, चुकीचं आहे. वळणमुळे म्हणजे घडी नाही. त्यानंतर भ्रंशमुळे यस असू शकतं, कारण भ्रंशमध्ये कुठल्याही प्रकारचे आपल्याला क्षरण बघायला मिळतात आणि वरीलपैकी कोणतंही नाही, उत्तर असणारे भ्रंश यामुळे ज्वालामुखीच्या विस्फोटकामुळे खजदरी कधीच निर्माण होत नसते. पुढे बघा, पुढीलपैकी कोणता बाह्य अग्निजन्य खडक आहे, बाह्य अग्निजन्य खडकाचे 2 प्रकार असतात, एक अंतर्गत आणि दुसरा बाह्य. जो बाह्य आहे तो आहे बेसॉल्ट आणि जो अंतर्गत आहे तो आहे ग्रॅनाइट. ओके, त्यामुळे लक्षात घ्या, जो बाह्य अग्निजन्य खडक आहे तो आहे बेसॉल्ट आणि जो जमिनीच्या पृष्ठभागावर आढळतो आणि जो अंतर्गत भागामध्ये आढळतो पण अग्निजन्य आहे त्याला आपण म्हणतो ग्रॅनाइट. पुढे बघा, पृथ्वीची घनता सरासरी किती ग्रॅम प्रति सेंटीमीटर क्यूब अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळते. तर पृथ्वीची जी घनता आहे ती साधारणपणे 5.5 ग्रॅम इतकी आपल्याला बघायला मिळते. पुढे बघा, पृथ्वीवरील खंडे, महासागर यांच्या निर्मितीविषयी भूखंड वहन सिद्धांत अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आहे मित्रांनो. भूखंड वहन सिद्धांत हा कोणी मांडला, हा अल्फ्रेड वेगनर या जर्मन सायंटिस्टने आपल्याकडे मांडलेला होता. जर्मन भूगर्भशास्त्रज्ञ ज्यांनी आपल्याकडे अशा प्रकारचा हा सिद्धांत मांडलेला होता. सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, एकदम सोपं आहे, कुठल्या जिल्ह्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये. त्याचप्रमाणे इथं आपल्याला लक्षात ठेवायचं कोणत्या तालुक्यामध्ये, तर उत्तर लिहायचं काय, अकोले या तालुक्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं कळसुबाई हे महाराष्ट्रातलं सर्वात उंच पर्वत शिखरचा प्रश्न मित्रांनो.
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणार सरोवर आहे? एकदम सोपा प्रश्न आहे. एमपीसीला अशा प्रकारचे जर प्रश्न आले मेन्सला खूप भारी वाटतं आणि म्हणूनच लक्षात घ्या मित्रांनो, जे ट्रिकी प्रश्न आहेत, जे खूप जास्त अवघड प्रश्न आहेत, असे प्रश्न आपल्याला पुढीला खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतात, मेन्सला नाहीत. कारण मेन्स ही ऍक्च्युअल सिलेबस ओरिएंटेड असते आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपल्याला असेही काही सोपे सोपे प्रश्न जे सुखद आनंद देऊन जातात, तेच हे प्रश्न. कुठं आहे? बुलढाणा जिल्ह्यामध्ये. पृथ्वीच्या भूकवचामध्ये बदल घडवण्यासाठी खालीलपैकी कोणती अंतर्गत शक्ती कारणीभूत असते? लक्षात घ्या, भूकवचात जर बदल घडवायचा असेल तर वारा काहीच करू शकत नाही, नदी काहीच करू शकत नाही आणि हिमनदी पण काहीच करू शकत नाही. पण भूकंप मात्र नक्कीच त्यामध्ये बदल घडवत असतो. कारण आपल्याकडे बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागावरती काही शक्ती कार्यरत असतात. या शक्तींमध्ये दोन शक्ती खूप महत्त्वाच्या असतात. एक असते अंतर्गत आणि दुसरी बहिर्गत. जी बहिर्गत असते ती असते ऊन, वारा आणि पाऊस. ऊन, वारा आणि पाऊस. आणि जी अंतर्गत असते ती असते भूकंप आणि ज्वालामुखी. त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, ह्या ज्या काही अंतर्गत आहेत त्यामध्ये काय आहे? भूकंप. ह्या अंतर्गत गोष्टी, ह्या अंतर्गत शक्ती ज्या भूकवचामध्ये बदल घडवण्यासाठी कारणीभूत असतात. सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे खालीलपैकी कोणत्या भूरूपाची निर्मिती होते? आता सागरी लाटांचं खनन कार्य, यामुळे सागरी गुहा, बर्म, त्याप्रमाणे पुळणी, त्याचप्रमाणे वरील सर्व. तर लक्षात घ्या, पुळणी तर काय होत नाही, पुळणी म्हणजे बीज. आणि हे पुळणी ह्याचं काम जे आहे किंवा हे जी निर्मिती आहे ती संचयनामुळे होते, वाळूच्या संचयनामुळे. मग सागरी म्हणजे याचा अर्थ हे पण नाहीये हे पण नाहीये. मग या दोन नाहीयेत म्हणल्यानंतर सागरी गुहा आणि बर्म्स, यामध्ये आपण जर बघितलं तर बर्म्स जे आहे या भूरूपाची निर्मिती मात्र नक्कीच सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे होत असते. पुढे बघा, मनुष्य क्रियाशील असल्याने तो निसर्गाचे रहस्य जाणून पर्यावरणामध्ये बदल घडवून जीवनाचा मार्ग काढतो. ही विचारसरणी कोणत्या प्रकारची आहे? याला थोडक्यात आपण काय म्हणतो? याला थोडक्यात आपण म्हणतो अडॅप्टेशन. काय म्हणतो आपण याला मित्रांनो? अडॅप्टेशन. सो लक्षात घ्या मित्रांनो, आपण शक्यतावादावरती या गोष्टींचा उपयोग करत असतो. म्हणजे लक्षात घ्या की आपल्याकडे मध्यंतरी कोरोना आला. कोरोना एवढा भयानक होता की अक्षरशः लोक रोज मरत होते. आपण ज्यावेळेला स्मशानभूमीच्या रस्त्यावरती जातो बघतो त्यावेळेला आपल्याला कळायचं की अरे प्रत्येक वेळेला इथं माणूस येतोय, मरतोय, जाळला जातोय. म्हणजे जाळण्याचं प्रमाण प्रचंड प्रमाणात आहे. एका वेळेला 3-3 अग्नी पेटवलेले तरी देखील बाहेर गाडी लांबलचक लाईन मध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. मग अशा सगळ्या घटना बघितल्यानंतर आपल्याला कुठेतरी वाटतं की अरे नाही, कोरोना संपणार, कोरोना संपून पुन्हा एकदा नवीन काळ येणार आहे. कारण ज्या ज्या गोष्टी आल्या त्या गोष्टी सगळ्या संपल्या, पण जे इथलं आहे ते इथंच राहिलं. हे लक्षात घ्या. ह्याला आपण म्हणतो अडॅप्टेशन. आता बघा, आता कोरोना काही नाही, आता कोरोना हे सगळं झालं पूर्णपणे संपत आलेले. का संपत आलेले? कारण कोरोना आल्यानंतर त्याची धास्ती घेतली, शरीराला पण वाटलं काहीतरी वेगळं आलं. पण आता हळूहळू आपल्या शरीरामध्ये अडॅप्टेशन झाले आणि आपण ती शक्यतावाद तो आपण स्वीकारला आणि त्याच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये बदल केले. त्यामुळे आता कोरोना जरी आपल्या शरीरात घुसला तरी त्या कोरोनाला लढण्याचं सामर्थ्य ह्याचा आपल्या शरीरामध्ये निर्माण झालं. नवीन नवीन रोग येतात, पण नवीन नवीन रोगांच्यामुळे पहिल्यांदा माणूस मरतो, पण नंतर तो स्वतःच्या शरीरामध्ये अडॅप्टेशन करतो. हेच आहे शक्यतावाद विचारसरणी. पुढे बघा, लोकसंख्या संक्रमण हे सिद्धांत खालीलपैकी कुणी मांडलेला होता? लक्षात घ्या, लोकसंख्या संक्रमण हा जो काय आहे तो आपल्याला नॉटेस्टाईन यांनी मांडलेला बघायला मिळतो. आपल्याकडे लोकसंख्या नावाचे पुस्तक आहे, बाजारामध्ये मिळतं. ते जर आपण घेतलं तर या संदर्भातल्या सगळ्या संकल्पना आणि लोकसंख्येबद्दलची म्हणजे जनगणनेची संदर्भातली माहिती आपल्याला क्लिअर होते. लक्षात घ्या, मेन्स पेपरमध्ये जनगणना किंवा लोकसंख्या ही आपल्याला असतेच. भूगोलमध्ये असते आणि इकॉनॉमीमध्ये असते. साधारणपणे 150 प्रश्न आहेत. त्याच्या 150 प्रश्नांपैकी 3 ते 4 प्रश्न डायरेक्टली इनडायरेक्टली तुम्हाला लोकसंख्येवरती असतात. म्हणून त्या पुस्तकाचा अभ्यास केला तर तुमचे तेवढे मार्क कव्हर होतात. पुढे बघा, मानवी भूगोलचा जनक, अ फादर ऑफ ह्युमन जिओग्राफी कोण आहे? तर तो आहे फ्रेडरिक रॅडझेल. कोण आहे बघा? फ्रेडरिक रॅडझेल, ज्याला आपण म्हणतो अ फादर ऑफ ह्युमन जिओग्राफी. पुढे बघा, नागरी संरचनेसंबंधी सकेंद्रीय कटिबंध सिद्धांत हा कोणी मांडलेला आहे? तर याला आपण म्हणतो कॉन्सेंट्रिक झोन थिअरी. तर लक्षात घ्या, कॉन्सेंट्रिक झोन थिअरी जी आहे ती बर्गेस यांनी मांडलेली आहे. खालीलपैकी कोणते विधान सत्य असं आपल्याला विचारलेलं आहे? रेखीय वसाहत प्रारूप, यामध्ये घरबांधणी टिंबटिंबच्या लगत किंवा कडेकडेने आढळते. आता बघा, रेखीय अशा स्वरूपाचे जर समजा प्रारूप असेल तर रेल्वे, रस्ते, सरोवराच्या किनाऱ्यालगत, नदीचा किनारा आणि पर्वताचा पायथा
आपण जर बघितलं तर रेखीय बघा, तुम्हाला जर सरळ रेषेमध्ये घर बांधायचे तर तुम्हाला आजूबाजूला काही का असणार ना, काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुमच्या आजूबाजूला रस्ते असू दे, रेल्वे मार्ग असू दे, पर्वत असू दे, नदी असू दे, सरोवर असू दे, तुम्हाला काय करायचं, एका सरळ रेषेमध्ये काय करायचे, घर बांधायचे. त्यामुळे काय असणार उत्तर, वरीलपैकी सर्व म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या ठिकाणी उत्तर असणार आहे. टिंबटिंब वसाहत आणि वस्त्या सुपीक मैदान आणि पाण्याच्या ठिकाणांजवळ आपल्याला आढळतात. लक्षात घ्या, टिंबटिंब वस्त्या सुपीक मैदान आणि पाण्याच्या ठिकाणाच्या लगत आपल्याला बघायला मिळतात. आज जर आपण संपूर्ण भारताचा विचार केला तर अख्ख्या भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्या ही यूपी मध्ये बघायला मिळते. का बघायला मिळते? कारण यूपी हा जो प्रदेश आहे तो सुपीक मैदानी प्रदेश आहे आणि पाण्याने समृद्ध असा प्रदेश आहे. तेव्हा पाणी पण आहे आणि सुपीक मैदान पण आहे, यामुळे सर्वाधिक लोकसंख्या ही तिथेच असते. म्हणून लक्षात घ्या की या ठिकाणी सघन लोकसंख्या, अर्धसघन लोकसंख्या, प्रकीर्ण लोकसंख्या आणि अस्थायी लोकसंख्या काय सापडणार या ठिकाणी? तर आपल्याला सापडणार न्यूक्लिएटेड किंवा कॉम्पॅक्ट किंवा सघन अशा प्रकारची लोकसंख्या, जिथे लोकसंख्येचं प्रमाण हे सर्वात जास्त असतं. खालीलपैकी कोणत्या मानवी आर्थिक क्रिया पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतात? तर लक्षात घ्या, आपल्याकडे जे काही अर्थकारण आहे त्या अर्थकारणामध्ये एकूण 4 क्षेत्र असतात. त्यामध्ये प्राथमिक आहे, द्वितीय आहे, तृतीय आहे आणि चतुर्थ आहे. चतुर्थामध्ये फक्त R&D या डिपार्टमेंटचा समावेश होतो, पण तृतीयाचा जर आपण विचार केला तर तृतीयामध्ये सेवा येतं आणि दुसऱ्यामध्ये आपण घेतलं तर उद्योग येतात आणि पहिल्यामध्ये येतं तर काय येतं, कृषी येते. आपण जर बघितलं तर केवळ निसर्गावर अवलंबून, उद्योग केवळ निसर्गावर अवलंबून आहेत का? बिलकुल नाहीये. सेवा फक्त निसर्गावर अवलंबून आहे का? नाहीये. R&D निसर्गावर अवलंबून आहे का? नाहीये. निसर्गावर फक्त अवलंबून काय आहे? कृषी आहे. म्हणून लक्षात घ्या, कोणत्या प्राथमिक क्रिया, कोणत्या आर्थिक क्रिया? प्राथमिक क्षेत्रातल्या. नवनिश्चयवाद हा विचार खालीलपैकी कुणी मांडला किंवा याचा प्रवर्तक नेमका कोण होता? ही आयडियोलॉजी नेमकी कोण होती, कुणाची होती? लक्षात घ्या, ग्रिफिथ टेलर. मित्रांनो, मागच्या वर्षी 2020 ला हा पेपर आलेला होता, 2021 ला सॉरी हा प्रश्न आलेला होता आणि 2021 च्या पेपरमध्ये देखील हाच प्रश्न आहे. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, रिपीटेड प्रश्नांची संख्या देखील आपल्याकडे जीएस च्या पेपरमध्ये असते, एमपीएससी च्या पेपरमध्ये असते. म्हणून त्याही प्रश्नांकडे दुर्लक्ष बिलकुल करायचं नाहीये. आर्थिक भूगोलचा जनक कोण असं आपल्याला विचारलेलं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, फादर ऑफ इकॉनॉमिक जिओग्राफी कुणाला म्हणतो आपण? त्याला आपण म्हणतो चिशॉल्म. काय नाव आहे तिचं? चिशॉल्म. पुढे बघा, अपवर्णन हे कोणत्या प्रकारच्या अपक्षय प्रक्रियेशी संबंधित आहे? काय सांगितलेलं आहे? अपवर्णन. अपवर्णन म्हणजे काय? तर अपवर्णन याचा अर्थ बघा, जे खडक आहेत मोठमोठे, त्या खडकांवरती ऊन, वारा आणि पाऊस यांचा आघात होतो आणि आघात होऊन काय होतं, तर त्या खडकाचे पातळ पातळ पापुद्रे हे बाजूला पडतात. पातळ पातळ पापुद्रे काय होतात? बाजूला पडतात. त्यालाच आपण काय म्हणतो? अपवर्णन असं त्याला आपण म्हणतो. मग ही कोणत्या प्रकारची आहे? भौतिक, रासायनिक, जैविक की जैव रासायनिक? तर लक्षात घ्या, ही आहे भौतिक, कारण यामध्ये ऊन, वारा त्याचप्रमाणे पाऊस या गोष्टींचा संदर्भ असतो आणि म्हणून याला आपण म्हणतो भौतिक अपक्षय. पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये क्रोमाइट हा धातू सापडतो असं आपल्याला विचारलेलं आहे? क्रोमाइट. तर लक्षात घ्या मित्रांनो, क्रोमाइटचा जर आपण विचार करायला गेलो तर क्रोमाइट कुठे सापडतो? तर ज्या भागामध्ये आपल्याकडे साधारणपणे मॅंगनीज आणि लोह खनिज सापडतात. मॅंगनीज आणि काय? तो लोह खनिज. आता मॅंगनीज आणि लोह खनिज हे दोन्ही सापडणारे कोण आहेत? तर कुठले जिल्हे? तर ते आहे अति पूर्वेकडचे आणि अति दक्षिणेकडचे. अति पूर्व आणि अति दक्षिण या दोन्ही भागामध्ये आपल्याला काय सापडतं? लोह खनिज आणि मॅंगनीज. आता अति पूर्व आणि अति दक्षिण जर म्हणलं तर यवतमाळ, रत्नागिरी, रायगड यामध्ये अति दक्षिणेकडचे पण नाहीत आणि अति पूर्वेकडचे पण नाहीत, कॅन्सल. नागपूर, भंडारा, सिंधुदुर्ग यामध्ये मात्र नक्कीच अति पूर्वेकडचे आणि अति दक्षिणेकडचे, त्यामुळे हे असू शकतं. उस्मानाबाद, लातूर बिलकुल नाही. अकोला, अमरावती, वाशिम बिलकुल नाही. उत्तर काय असणार आहे? उत्तर असणार पर्याय क्रमांक सी. त्यामुळे लक्षात घ्या, उत्तर असणार या ठिकाणी पर्याय क्रमांक सी. पण इथे दिलेलं नाही आपल्याला, त्यामुळे उत्तर आपल्याला सॉरी सी नाही, बरोबर बी बी. उत्तर काय असणार आहे बघा, पर्याय क्रमांक बी, नागपूर, भंडारा आणि सिंधुदुर्ग. म्हणजे उत्तर काय? पर्याय क्रमांक 2. पुढे बघा, फुले प्रगती ही जी काही पिकाची जात आहे ती खालीलपैकी कोणत्या पिकाची आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, फुले प्रगती, फुले या नावाने जी आपण व्हरायटी तयार करतो ती MPKV राहुरी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी याच्या माध्यमातून तयार केलेली असते आणि ही फुले प्रगती आपल्याला बघायला मिळते भुईमुगाची व्हरायटी. ओके. पुढे बघा, राष्ट्रीय उद्यान आणि संरक्षित प्राणी. राष्ट्रीय उद्यान त्याला आपण अभयारण्य असं देखील म्हणतो. त्यामुळे या अभयारण्यामध्ये कुठल्या प्राण्याला अभय दिलेला आहे, संरक्षण दिलेलं आहे?
असं विचारलेलं आहे. यामध्ये लक्षात घ्या राधानगरी, मायनी, आंबे, अबोहार आणि पेंच असे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी दिलेल्या आहेत आपल्याकडे. आता जर आपण बघायला गेलो मित्रांनो तर मायनी हे आहे पक्ष्यांसाठी अभयारण्य, काय पक्ष्यांसाठी. सो लक्षात घ्या आपल्याला काय सांगितलं की बरोबर जोडी ओळखायची आहे. सो मायनी काय आहे, मायनी आपल्याला बघायला मिळतं पक्ष्यांसाठी. त्यानंतर जर आपण राधानगरी विचार केला तर राधानगरी गव्यांसाठी आहे. पण पेंच जे आहे ते अस्वलासाठी आहे का तर नाही, ते कशासाठी आहे, भागासाठी संरक्षित आहे. त्याचप्रमाणे जर अबोहार बघितलं आपण तर ते कशासाठी आहे, कायमेटांसाठी. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो उत्तर काय असणार आहे तर ए बरोबर आहे, बी बरोबर आहे, सी बरोबर आहे. म्हणजेच काय तर पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी काय असणार आहे, उत्तर बरोबर असणार आहे. आयुका आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे संस्था, अत्यंत महत्त्वाची संस्था आहे आयुका. ओके. ही जी आयुका नावाची संस्था आहे ही संस्था आपल्याकडे जे विद्यापीठांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी यूजीसी आहे, युनिव्हर्सिटी ग्रँट काय म्हणतात त्याला, यूजीसी विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे यूजीसी. युनिव्हर्सिटी यूजीसी नाही, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. सो हे जे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन आहे याच्या 5 संस्था आहेत. या 5 संस्थांपैकी एक आहे आयुका म्हणजे काय तर आयुका याचा अर्थ मित्रांनो लक्षात घ्या, यामध्ये एक थोडा आयुका इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रोफिजिक्स ऍस्ट्रॉनॉमी याला आपण म्हणतो आयुका. आणि ही आयुका संस्था जी आहे ती आपल्या पुण्यामध्ये आहे मित्रांनो. पुणे विद्यापीठाच्या आवारामध्ये पुण्यामध्ये ही संस्था आपल्याला बघायला मिळते, जी तंत्रज्ञान शिक्षण संस्था म्हणून विकसित झालेली आहे. पुढे बघा महाराष्ट्रात मॅंगनीजचे प्रमुख साठे कुठे सापडतात. तर मगाशीच आपण बघितलं की मॅंगनीज कुठे सापडतं तर ते सापडतं अति पूर्वेकडे आणि अति दक्षिणेकडे. मग अति पूर्व आणि अति दक्षिण भागामध्ये सापडणार आहे मॅंगनीज. मग अति पूर्व अति दक्षिण नाहीये, अति पूर्व अति दक्षिण नाहीये, अति पूर्व अति दक्षिण नाहीये. मग अति पूर्व अति दक्षिण म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील औष्णिक केंद्र नाही. औष्णिक विद्युत निर्मिती यंत्र म्हणजेच काय तर दगडी कोळशापासून तयार होणारे जे काही वीज आहे ती वीज पारसला आहे का आहे, चंद्रपूरला आहे, चापरखेडाला आहे, पण कोयनाला आहे का नाही. कोयनाला काय आहे, कोयनाला आहे जलविद्युत प्रकल्प. काय आहे, जलविद्युत प्रकल्प. पुढे बघा नाशिक, सरदार, ललित या महाराष्ट्रातल्या कोणत्या फळांच्या जाती आहेत. आता नाशिक, सरदार आणि ललित याच्यामध्ये सरदार ही अत्यंत महत्त्वाची जी नावाजलेली आहे ती पेरूची जात आहे. मग सरदार पेरूची म्हणजे नाशिक पण पेरू, ललित पण पेरू. जे उत्तर काय पर्याय क्रमांक 1. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या तालुक्यामध्ये दगडी कोळशाचे साठे आढळत नाहीत असं आपल्याला दिलेलं आहे. कोणता तालुका तर लक्षात घ्या उमरेडमध्ये आहेत का आहे, कारण तो विदर्भातला तालुका आहे. बल्लारपूर अगदी बरोबर आहे. त्यानंतर वरोरा, चंद्रपूर अगदी बरोबर आहे. पण औसा आहे का नाहीये, कारण का औसा हा आपल्याला बघायला मिळतो कुठं लातूरमध्ये. सो लातूरमध्ये कुठल्याही प्रकारे दगडी कोळशाचे साठे आपल्याला बघायला मिळत नाही. म्हणून उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 औसा. पुढे बघा खालील विधाने पहा. ऑक्सिजनच्या 3 अणूंपासून एरेगॉन वायू बनलेला असतो. ओझोनचा ऱ्हास पृथ्वीवरील सजीवांसाठी खूप धोकादायक आहे आणि वाळवंटाचा परावर्तन निर्देशांक 25 ते 30% असतो. आता आपल्याला काय विचारलेले बघा, आपल्याला विचारलेले बरोबर विधान कोणते. तर लक्षात घ्या मित्रांनो ऑक्सिजनच्या 3 अणूंपासून एरेगॉन हा वायू बनतो, तर हे काय बरोबर नाहीये. ओझोनचा ऱ्हास पृथ्वीवरील सजीवांसाठी खूप धोकादायक आहे, अगदी बरोबर आहे. आणि वाळवंटाचा परावर्तन निर्देशांक 25 ते 30%, तेही बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय असणार या ठिकाणी बी आणि सी म्हणजेच काय पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात गरजेपेक्षा जास्त पाऊस आणि तपकिरी तांबड्या मृदा या विभागामध्ये आपल्याला बघायला मिळतो. तपकिरी तांबडी मृदा. आता लक्षात घ्या गरजेपेक्षा जास्त पाऊस आहे म्हणजेच आणि तपकिरी तांबडी मृदा आहे याचा अर्थ ते काय आहे तर विदर्भामधला जिल्हा आहे. विदर्भामधला कुठला जिल्हा आहे, विदर्भ. आता विदर्भामध्ये कुठला आहे बघा, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आहे का नाहीये, कारण या ठिकाणी तपकिरी रंगाची मृदा नाहीये पण पाऊस जास्त आहे, अगदी बरोबर आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली असू शकतं. भंडारा, गडचिरोली, रत्नागिरी नाही. गडचिरोली, धुळे, ठाणे नाही. म्हणून लक्षात घ्या विदर्भातले भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर जे आहे हे काय असणार या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. जास्त पण पाऊस आहे आणि तपकिरी तांबड्या रंगाची काय मृदा आहे. व्यापारी वाऱ्यांसंबंधी खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य आहे बघा. उत्तर गोलार्धामध्ये आग्नेय दिशेकडून हे वाहतात, उत्तर गोलार्धामध्ये ईशान्य दिशेकडून हे वाहतात आणि ते अत्यंत नियमित वाहतात. तर व्यापारी वाऱ्यांच्या बाबतीत हे तर अत्यंत बरोबर आहे की ते अत्यंत नियमित वाहत असतात. त्याचबरोबर ते उत्तर गोलार्धामध्ये कसे वाहतात, ईशान्य दिशेकडून वाहत असतात.
म्हणजे लक्षात घ्या ज्यावेळेस उत्तर गोलार्धाचा विचार करतो त्यावेळेला ते कसे होतात या पद्धतीने होतात आणि दक्षिण गोलार्धाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेला ते कसे होतात त्यावेळेला ते आपल्याला या पद्धतीने बघायला मिळतात. सो मित्रांनो यानुसार आपल्याला या गोष्टी समजून घेता येतात. म्हणून बघा हे चूक आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, म्हणजे उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2 बी आणि सी. वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये आपल्याला ओझोनचा वायू बघायला मिळतो तर लक्षात घ्या तापमानात नाही, तपस्तुब्धीमध्ये नाही, आयनांतरमध्ये नाही, पण सीतांबरामध्ये मात्र आपल्याला काय बघायला मिळतो ओझोन वायूचा थर की जो थर आहे म्हणून आपण पृथ्वीवरती निवांत आहोत. अन्यथा सूर्यापासून येणारे जे अतिनील किरण आहेत अल्ट्राव्हायोलेट रेज यामुळे आपलं जीवन जगणं देखील मुश्किल झालं असतं. 67 डिग्री अक्षवृत्तावर सौरशक्ती मिळण्याचा कालावधीचा दिवस किती असतो? आता लक्षात घ्या 67 अक्षवृत्त. 67 अक्षवृत्त म्हणजे काय तर जर जसं आपण ध्रुवाकडे जातो तस तसं सूर्य कमी उपलब्ध असतो. कसा असतो? कमी उपलब्ध. आता सूर्य जर कमी उपलब्ध असेल तर लक्षात घ्या इथे काय सांगितले 13 दिवस 20 दिवस 3 महिने 1 महिना. तर लक्षात घ्या मित्रांनो आपल्याकडे आपण सौरशक्तीचा विचार करायला गेलो तर 1 महिना साधारणपणे 67 डिग्री अक्षवृत्तावरती सौरशक्ती आपल्याला मिळते. किती? 1 महिना. म्हणजे उरलेले 9 महिने हे त्या ठिकाणी काय असतं तर हिवाळा असतो आणि एकच महिने काय असतं त्या ठिकाणी थंडी असते. एकच महिने त्या ठिकाणी काय असतं ऊन असतं कारण सूर्य असतो. म्हणून लक्षात घ्या आपण भारताचा विचार केला तर जगात दोनच ऋतू आहेत. जगाचा विचार केला तर जगात दोनच ऋतू आहेत उन्हाळा आणि हिवाळा. ओके म्हणून लक्षात घ्या 67 डिग्री वरती उन्हाळा फक्त 1 महिना आहे आणि सूर्य 1 महिना असतो आणि उरलेले 11 महिने त्या ठिकाणी हिवाळा आपल्याला बघायला मिळतो. महाराष्ट्रात नैऋत्य मान्सूनच्या दोन शाखांमुळे प्रामुख्याने टिंबटिंब इथे पाऊस पडतो. लक्षात घ्या मग नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या 2 शाखा. आता नैऋत्य मान्सून वारे जे आहेत त्या नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या 2 शाखा कोणत्या ते एक आहे अरबी समुद्रावरून येणारी आणि दुसरी आहे बंगालच्या उपसागरावरून येणारी. कुठली आहे? एक अरबी समुद्र आणि दुसरी कुठली आहे? दुसरी आहे बंगालचा उपसागर. सो लक्षात घ्या बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही भागावरून येणारी ज्या आहेत त्या दोन्ही एकत्र कुठे येतात? त्या दोघं येतात एकत्र विदर्भामध्ये आणि त्यामुळे विदर्भामध्ये जो पाऊस पडतो महाराष्ट्रामध्ये तो या दोन्ही शाखांमध्ये प्रामुख्याने पडत असतो. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक लिंग गुणोत्तर कुठे आहे या जिल्ह्याचा विचार केला तर रत्नागिरीमध्ये सगळ्यात जास्त आपल्याला बघायला मिळतं. का रत्नागिरीमध्ये? कारण आपल्याला माहिती की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मोस्ट ऑफ द लोक हे कामानिमित्त मुंबईला गेलेले असतात आणि म्हणून घरामध्ये केवळ महिला असतात. पुरुष हे मुंबईमध्ये, महिला या गावामध्ये आणि म्हणून गावामध्ये जे महिलांचं प्रमाण असतं ते जास्त असतं. म्हणून लक्षात घ्या या ठिकाणी लिंग गुणोत्तर हे आपल्याला जास्त आढळतं. महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता 1951 मध्ये टिंबटिंब आणि 2011 मध्ये टिंबटिंब होती. सो लक्षात घ्या 2011 तर आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे किती आहे 365. 2011च्या जनगणनेनुसार घनता 365 आहे. मग इथं 265 361 465 उत्तर काय आहे 365 म्हणजे 104. पण 51 ची घनता आपण लक्षात ठेवणार नाही कारण किती लक्षात ठेवायचं ना पण 2011 ची घनता ती मात्र लक्षात असणार आपल्या कारण ती जनगणना आत्ताची आहे. आत्ताची म्हणजे 10 वर्ष झाले 10-12 वर्ष पण ती अजूनही आपल्याला रिसेंट आहे जोपर्यंत 21 ची होत नाही तोपर्यंत. लोकसंख्येचा वयोगट रचनेनुसार टिंबटिंब वयोगट हा अनुत्पादक समजला जातो. तर आपण ज्याला आर्थिक विचार करतो त्यावेळेला लक्षात घ्या 0 ते 14 अनुत्पादक, 14 ते साधारणपणे आपण 60 चा विचार करतो उत्पादक आणि 60 पेक्षा पुढचे ते पुन्हा येतात अनुत्पादक. म्हणून लक्षात घ्या अनुत्पादक जर आपल्याला विचारलं तर 6 वर्षावरील नाही, 15 ते 30 नाही, त्याचप्रमाणे 14 खालील yes हे बरोबर आहे. ओके त्यामुळे 14 खालील जे आहेत ते अनुत्पादक गटातले आपल्याला बघायला मिळतात. 2001 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार जिल्ह्यांचा गट घ्या असं आपल्याला विचारलेलं आहे. काय करायचंय उतरत्या क्रमानुसार 2001 च्या जनगणनेनुसार म्हणजे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं की सर्वाधिक लोकसंख्या असणारा जिल्हा. मग सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते आपल्याला माहिती ठाणे जिल्ह्यामध्ये. ठाणे कुठे आहे? ठाणे सगळीकडे दिलेले आता तर आवड आहे. मग दुसऱ्या क्रमांकाला काय पुणे आहे. पुणे कुठे आहे? पुणे इथे आहे. याचा अर्थ या दोन पैकी काहीतरी एक उत्तर असणार आहे. लक्षात घ्या ठाणे पुणे नाशिक म्हणजे इथे झालं. जळगाव आणि अहमदनगर यामध्ये काय तर अहमदनगर मोठा आहे म्हणजे 100% काय असणार आहे अहमदनगर. म्हणजे लक्षात घ्या ठाणे पुणे नाशिक अहमदनगर आणि मग जळगाव अशा पद्धतीने उतरता क्रम 2001 च्या जनगणनेनुसार. महाराष्ट्रात राज्यातील लोकसंख्येची दशवार्षिकी वाढ 2001
ते 11 या दरम्यान किती आहे तर ते आपल्याला जवळपास 15.99% बघायला मिळते. जर आपण देशाचा विचार केला तर 17% च्या आसपास आहे, पण महाराष्ट्रात ती 15.99%. आणि आता जर विचार केला ना मित्रांनो 2011 ते 2000 पुढे कधी होती माहित नाही, त्यावेळेला मात्र बेफाम पद्धतीने लोकसंख्या वाढणार आहे, पण लॉकडाऊनच होतं, कामधंदेच नव्हते, लोकसंख्या वाढीचा रेट वाढणार आहे आपल्याकडचा. पुढे बघा 5 जून 1972 रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करून 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले. ते ठिकाण कोणतं होतं? 2020 च्या पेपरमध्ये हाच प्रश्न सेम फक्त वेगळ्या पद्धतीने विचारला. आताही आहे उत्तर त्याचे काय स्टॉकहोम. ओके, पुढे बघा जोड्या लावा पर्यावरण चळवळ आणि आपल्याकडे राज्य दिलेले आहे. सो लक्षात घ्या पर्यावरण चळवळ आणि राज्य यानुसार जर आपण बघितलं तर आपल्याकडे बघा सायलेंट व्हॅली, त्यानंतर ताज वाचवा मोहीम, त्यानंतर मिट्टी बचाव, त्यानंतर कैगा मोहीम, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोहीम दिलेल्या आहेत. यामध्ये जर आपण बघितलं तर मित्रांनो बघा सायलेंट व्हॅली ही जी काही गोष्ट आहे ही आपल्याला केरळमध्ये बघायला मिळते. ताज आग्रा म्हणजेच काय यूपी, सो तो यूपी मध्ये बघायला मिळतो. त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो आपल्याकडे सायलेंट व्हॅली 2 आहे, म्हणजे ए चं काय 2, ए चं 2, त्यानंतर इथं पण आहे, त्यानंतर बी चं काय बी चं 3, इथं पण आहे इथं पण आहे, या दोघांपैकी काहीतरी एक उत्तर आपल्याकडे असणार आहे मित्रांनो. आता लक्षात घ्या सायलेंट व्हॅली प्रकल्प, सायलेंट व्हॅली प्रकल्पाचा जर आपण विचार करायला गेलो मित्रांनो तर केरळमध्ये, ताज उत्तर प्रदेशमध्ये, मग मिट्टी बचाव. आता मिट्टी बचाव नेमकं कुठे आहे तर मिट्टी बचाव हे आपल्याला बघायला मिळतं मध्य प्रदेशमध्ये, आणि कैगा आपल्याला बघायला मिळतं तर कैगा आपल्याला बघायला मिळतं कर्नाटकामध्ये. त्यामुळे लक्षात घ्या उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 3. पुढे बघा सीआरझेड 1991 प्रमाणे अंदमान निकोबार बेट हे कोणत्या श्रेणीमध्ये मोडते? काय बघा सीआरझेड याच्याप्रमाणे, मग सीआरझेड प्रमाणे अंदमान निकोबार कुठे आहे तर सीआरझेड 4 याच्यामध्ये आपल्याला ते बघायला मिळतं. पुढे बघा अन्न निवारा वाहतूक हे मानवी गरजांची पूर्तता करण्यासाठी लागणाऱ्या नैसर्गिक क्षेत्राचे मोजमाप करण्याचे साधन म्हणजे टिंबटिंब होय. लक्षात घ्या अन्न निवारा वाहतूक इत्यादी मानवी गरजांची पूर्तता करण्यासाठी लागणाऱ्या नैसर्गिक क्षेत्राचे मोजमाप करण्याचे साधन अन्नजाळी नाही, कारण त्यामध्ये बाकीच्या गोष्टी येत नाहीत, जैव वस्तुमान पिरॅमिड नाही, शाकाहारी प्राणी नाही, पर्यावरणीय पदचिन्ह, यस पर्यावरणीय पदचिन्हांचा उपयोग त्या ठिकाणी होत असतो. जैवविविधतेच्या संरक्षणासाठी एपिको हे आंदोलन कोणत्या राज्यात झालेलं होतं? तर बघा जैवविविधता जी मोठ्या प्रमाणात बघायला मिळते ती महाराष्ट्रात पण आहे, ती केरळमध्ये आहे आणि कर्नाटकामध्ये आहे, पण एपिको नावाचं जे आंदोलन आहे ते मात्र कुठे झालं होतं मित्रांनो तर कर्नाटकात बघायला मिळतं. पुढे कोकण रेल्वे मार्गावरचा महाराष्ट्रात सर्वात लांब बोगदा, अगदी सोपं आहे, जीकेचा नेहमीचा प्रश्न असतो, वारंवार येणारा प्रश्न असतो जीकेचा, कुठला रत्नागिरी जिल्ह्यामधला करबुडे बोगदा हा जो आहे तो कोकण रेल्वे मधला सर्वात लांब बोगदा म्हणून ओळखला जातो. भारत सरकार द्वारा स्थापित टिंबटिंब यांनी ऊर्जा तारांकन मानक विकसित केलेले आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. आता बघा ऊर्जा तारांकन मानक हे कोणी विकसित केलेलं आहे तर लक्षात घ्या ते आपल्याला बघायला मिळतं द ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी यांनी ऊर्जा तारांकन मानक जे आहे ते काय केलेलं आहे वापरलेलं आहे किंवा निर्माण केलेलं आहे. द ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी ज्याच्यामध्ये एनर्जीचा इफिशियंट यूज कशा पद्धतीने केला जाऊ शकतो आणि त्या संदर्भातले मानक जो इफिशियंट यूज करतो त्याला अशा पद्धतीचं हे मानक उपलब्ध करून दिलं जातं. इनसॅट 3D हा भारतीय उपग्रह नेमका कशा संदर्भातला आहे तर लक्षात घ्या इनसॅट अशा पद्धतीने जर आपण त्याला नाव देतो सो इनसॅट जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो हवामानासंदर्भातला. पुढे बघा इस्रोचं मुख्यालय चेन्नईला आहे. आता झालं आता चंद्रयान मोहीम यशस्वी झालेली आहे त्यामुळे या संदर्भातली सगळी माहिती तुमच्याकडे असणार आहे आणि हा प्रश्न 2020 ला पण आलेला आहे, याच पद्धतीचा 2021 ला पण आलेला आहे. त्यामुळे लक्षात घ्या आणि आता चंद्रयान पण घडलेले आहे त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न पेपरला येणार हे लक्षात घ्या. बघा इस्रोचं मुख्यालय चेन्नईला आहे, चुकीचं आहे, कुठं आहे बेंगळुरूला आहे, कारण आपल्याला माहिती नरेंद्र मोदी भारताचे प्रधानमंत्री आफ्रिका दौऱ्यावर डायरेक्ट बेंगळुरूला गेले होते कारण त्या सायंटिस्ट लोकांचं स्वागत करण्यासाठी किंवा त्यांचं अभिनंदन करण्यासाठी. इस्रोची स्थापना 1969 ला झाली होती, चर्चेचा मुद्दा होता आता पण, त्यामुळे हा लक्षात ठेवा बरोबर आहे. के माधवन हे इस्रोचे संचालक आहेत. आता हे त्या काळातलं बरं का, त्या काळाचा जर आपण विचार केला तर लक्षात घ्या 2021 मग 2021 मध्ये के माधवन होते का तर लक्षात घ्या 2021 मध्ये के माधवन नाही तर कोण होते डी शिवकुमार आणि म्हणून लक्षात घ्या उत्तर काय फक्त 1969 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2.
भूस्थिर उपग्रह पृथ्वीपासून साधारणपणे किती उंचीवर स्थिर असतात? भूस्थिर उपग्रह ज्याला आपण काय म्हणतो जिओ स्टेशनरी सॅटेलाइट्स. जिओ स्टेशनरी, समजा भारत आहे ना, तर पृथ्वी अशी फिरते आणि त्या पृथ्वीच्या इथं भारत आहे, तर समजा इथं भारत आहे तर इथं तो पृथ्वीवरती असतो आणि पृथ्वी म्हणजे भारत असा फिरून इकडे येतो आणि पुन्हा इथे येतो, तरी पण हा इथेच असतो. म्हणजे पृथ्वी फिरते पण हा स्थिर असतो, त्याला आपण म्हणतो जिओ स्टेशनरी. सो अशा पद्धतीचा जो उपग्रह आहे तो साधारणपणे 36,000 किलोमीटर उंचीवरती बघायला मिळतो. कमीत कमी 4 विशिष्ट उपग्रहांद्वारे मिळणाऱ्या रेडिओ संदेशाचे रिव्हर्सद्वारा ग्रहण करून स्थान निश्चित करणाऱ्या प्रणालीला आपण काय म्हणतो? तर लक्षात घ्या, 4 उपग्रहांच्या द्वारे ज्या वेळेला रेडिओ संदेशाद्वारा रिव्हर्सद्वारा ग्रहण केले जाते त्याला आपण काय म्हणतो? स्थान निश्चितीसाठी जीपीएस, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, ज्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? जीपीएस. आजकाल ते सर्वांना माहिती आहे, सर्वजण आपण वापरतो. कोणत्याही घटकाच्या किंवा वस्तूच्या प्रत्यक्ष संपर्कात न येता त्या संबंधीची माहिती मिळवणे, संकलित करणे व त्यांचे वर्णन करणे या तंत्राला आपण काय म्हणतो? तर बघा, कुठल्याही घटकाच्या वस्तूच्या प्रत्यक्ष संपर्कात न येता याला आपण म्हणतो रिमोट सेन्सिंग. काय म्हणतो? रिमोट सेन्सिंग म्हणजे काय? तर दूर संवेदना. ओके, पुढे बघा, भौगोलिक माहिती प्रणाली जीआयएस मध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो? डिजिटल डाटा, संगणक हार्डवेअर, त्यानंतर संगणक सॉफ्टवेअर आणि वरीलपैकी सर्व. तर लक्षात घ्या मित्रांनो, यामध्ये डिजिटल डाटाही असतो, हार्डवेअरही असतं आणि सॉफ्टवेअरही असतं. म्हणजे काय? वरीलपैकी सर्व म्हणजे पर्याय क्रमांक 1. हवाई चित्र घेत असताना विमानाच्या थेट खाली जमिनीवर रेष काढली जाते त्याला आपण काय म्हणतो? तर लक्षात घ्या, हवाई चित्र ज्यावेळेला आपण घेतो त्यावेळेला थेट खाली एक स्ट्रेट लंबवर्तुळाकार अशा प्रकारची लाईन असते त्याला आपण म्हणतो नादीर रेषा. काय म्हणतो मित्रांनो? नादीर रेषा. सो मित्रांनो, या पद्धतीने आपला हा 2021 चा पेपर. मित्रांनो, अशा पद्धतीने जर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांचे एनालिसिस केलं, ते पेपर सोडवले, ते पेपर व्यवस्थित पद्धतीने काळजीपूर्वक बघितले, तर तुम्हाला सांगतो येणाऱ्या पेपरमध्ये, येणाऱ्या मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला त्यातले मॅथ्स क्वेश्चन हे काय बघायला मिळतील? रिपीटेड आणि रिलेटेड. तुम्हाला सांगतो मित्रांनो, 150 प्रश्नांचा जर आपण विचार केला तर 150 प्रश्नांपैकी साधारणपणे बघा मित्रांनो 40 ते 50 प्रश्न हे रिपीटेड आणि रिलेटेड या स्वरूपामध्ये असतात. म्हणून मित्रांनो, प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचे एनालिसिस जरूर करा आणि आपल्या व्हिडिओचा देखील वापर करा. धन्यवाद मित्रांनो, आपण थांबूया.